नमस्कार रसिको. द बीट क्राफ्ट हेरिटेज आयोजित नृत्य विविधा ह्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी रीना लेले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रसिको, आणि हां, तुम्ही ह्या कार्यक्रमाला जो उत्साहाचा प्रतिसाद देताय ना, त्याबद्दल तुमचे खरंच मी आभार मानते. पण नृत्य विविधाचे या आधीचे भाग तुम्ही बघितलेत का? नसतील बघितले तर माझ्या द बीट क्राफ्ट हेरिटेज ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करून तुम्ही हे भाग तिथे बघू शकता. इंस्टाग्रामवर तुम्ही हे भाग बघू शकत नसाल तर यूट्यूब आणि फेसबुकवर सुद्धा तुम्ही हेच एपिसोड बघू शकता. माझ्या यूट्यूब चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला पुढे येणाऱ्या भागांची अपडेटसुद्धा मिळेल. आणि हो, कार्यक्रम आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोचायला हवा असेल तर तुम्हाला तो शेअर पण करायचा आहे. आता वळूया आजच्या भागाकडे. नृत्य विविधामध्ये मी नव्या दमाच्या काही हरहुन्नरी कलाकारांच्या मुलाखतीचं सत्र सुरू केले. कलेच्या कोणत्याही क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करणं ही गोष्ट आजही सोपी नाही आणि पूर्वीही सोपी नव्हती. कारण कला ही सागरासारखी खोल नि अमर्याद असूनही ती प्रवाही राखणं फार महत्त्वाचं असतं. काळानुरूप बदलत जाणाऱ्या, समृद्ध होत जाणाऱ्या नव्या जुन्या विचारांचं ग्रहण करून नवनिर्मिती करणं हे सगळ्यांनाच साधना करून सुद्धा जमतं असं नाही. याच संदर्भात कवयित्री हेमा लेले म्हणतात, कलासक्त वृत्तीला नसते कुठलीही मर्यादा. कलासक्त वृत्तीला नसते कुठलीही मर्यादा, आपुला आपण मिळतो तिजला सुंदर गाव फुलांचा. सहज अवगत होते अस्सल सौंदर्याची भाषा, रंगरेश स्वरताल सांगती एक नवी परिभाषा. सात्विकतेचा भाव घुमवतो हृदयाचा गाभारा, अवघ्या अस्तित्वाचा होतो मृदुंग एक अनोखा. जिथे तिथे मग फक्त विलसते नटराजाची किमया. जिथे तिथे मग फक्त विलसते नटराजाची किमया, अवकाशातील ओंकाराचा झंकार मिळे नुपुरांना. अवकाशातील ओंकाराचा झंकार मिळे नुपुरांना, नादरूप वाटे ही सृष्टी आता क्षणाक्षणाला. नादरूप वाटे ही सृष्टी आता क्षणाक्षणाला. रसिक हो, नृत्याच्या क्षेत्रात एक महिला नृत्य कलाकाराचं असणं ही गोष्ट आपण नित्य बघत असतो. पण पुरुष नृत्य कलाकार असणं ही गोष्ट आजही नित्य घडत नाही. आपल्या नृत्याच्या परंपरेमध्ये आधीच्या पिढीमध्ये अनेक पुरुष नृत्य कलाकार होतेच, तरीही एका पुरुषानं पदन्यासालाच जीवनाचं ध्येय मानणं ही गोष्ट आजही तशी अपूर्वाईचीच असते. अनेक आव्हानांना, समजुतींना यशस्वीपणे शह देत आपलं या क्षेत्रातील स्थान, तेही फक्त राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर स्थापित करणं ही गोष्ट आजही अवघड वाटते. पण हीच अवघड वाट आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ज्यांनी फार यशस्वीपणे चालून पुरुष कलाकारांसाठी एक आदर्श उदाहरण निर्माण केलं, अशाच एका व्यक्तिमत्वाला, अशाच एका कलाकाराला आज मी नृत्य विविधेच्या 9व्या पुष्पात आमंत्रित केले. आज भरतनाट्यम शैलीला एका नव्या दृष्टिकोनातून रसिकांसमोर मांडणारे असे कलाकार आमच्या भाग्यानं इथे उपस्थित आहेत, ज्यांचं नाव ऐकता क्षणी तुमचा उत्साह आणि उत्सुकता तर वाढेलच, पण त्यांच्याशी घडणाऱ्या संवादातून एक वेगळी डोळस अशी दृष्टीसुद्धा मिळेल याची मला खात्री आहे. आणि त्यांचं नाव आहे गुरु वैभव आरेकर सर. वैभव आरेकर सर यांच्याविषयी तुम्ही सगळे लोक जाणताच, पण तरीही प्रथेप्रमाणे त्यांची थोडक्यात ओळख करून देते. वैभव आरेकर सरांचा जन्म 21 जानेवारी 1971 रोजी मुंबई येथे झाला. गुरु वैभव आरेकर सर हे नाव म्हणजे भरतनाट्यम नृत्यशैलीच्या सध्याच्या अवकाशात फार तेजस्वीपणे चमकणारा तारा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. उत्कट तरीही शांत आणि सुखावणारी शैली आणि त्यामागचे सखोल चिंतन हे त्यांचे फार प्रकर्षाने जाणवणारे वैशिष्ट्य आहे. याच शैलीमुळे आज त्यांनी या क्षेत्रात आपली नाममुद्रा ठळकपणे उमटवली आहे. परंपरेमधील सौंदर्याला धक्का न लावता अंगीकारलेलं आधुनिकता आणि प्रयोगशीलता हेच त्यांच्या नृत्य रचनांमधले गमक आहे. त्रायता, फोर सीझन्स, श्रीमंत योगी, वेणुगान ह्या त्यांच्या सादरीकरणामधून भरतनाट्यम नृत्यशैलीकडे बघण्याची त्यांची शोधक आणि प्रागतिक दृष्टीचे सतत दर्शन घडत असते. सांख्य डान्स कंपनी या त्यांनी सुरू केलेल्या आणि पश्चिम भारतातील एकमेव असलेल्या व्यावसायिक नृत्य संस्थेतर्फे ते नव्या दमाच्या तरुण नृत्यधर्मींना मार्गदर्शन करतात. फक्त भारतातच नव्हे तर जपान, ब्राझील, कॅनडा, अमेरिका, पोलंड, रशिया, जर्मनी, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया अशा जगभरातील मंचावर त्यांनी आपल्या एकल नृत्य प्रस्तुतीने रसिकांची मने जिंकून घेतली. अशा ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं मनोगत ऐकायला जशी मी उत्सुक आहे तसे आपणही असाल. तर सुरू करूया नृत्य विविधेचा आजचा भाग.
नमस्कार सर, खूप नमस्कार. खूप स्वागत आहे तुमचं माझ्या कार्यक्रमामध्ये. सर, नृत्य विविधा ह्या कार्यक्रमाचा हेतू असा आहे की कलाक्षेत्र म्हणा, नृत्य क्षेत्र म्हणा, की ह्या सगळ्या कलांचा सर्वांगाने विचार व्हावा. तर तुमची ह्या सगळ्याची जडणघडण नेमकी कशी होती? त्याचं असं आहे ना, माझ्या घरी तसं पाहिलं असतं कोणीच कलाकार नाही. अच्छा. हे सांगण्याचं कारण असं की तिथे तुम्हाला डिरेक्शन्स मिळतात की हां. असं करता येईल, असं करता येईल. हो. की माझ्या अवतीभोवती माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये म्हणा असं काहीच नव्हतं. त्यामुळे मला जे नशिबाने पहिल्या गुरु लाभल्या, डॉक्टर सरोजा श्रीनाथ आणि त्यांची मुलगी डॉक्टर श्रीरामा, या दोघांनी मला डिरेक्शन दाखवलं. आणि त्या स्वतः नालंदामध्ये म्युझिकॉलॉजिस्ट होत्या. हो. असं आहे. बरं. तर मी 10व्या वर्षी त्यांच्याकडे शिकायला लागलो. मग 10 ते 5-6 वर्ष शिकलो आधी, पहिले 5-6 वर्ष. पण त्यामध्ये त्यांना असं वाटलं की ह्याच्याकडे टॅलेंट आहे असं मला वाटतं. त्यांना वाटलं असेल तेव्हा की मला म्हणजे मला करायचंच होतं काही ना काही. मी 9वीत होतो तेव्हा मला असं वाटलं की मी आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स करण्यापेक्षा वेगळं काही करता येईल का. मग त्यांनी मला नालंदाकडे बोर्ड दाखवलं की नालंदा नृत्यकला महाविद्यालयाकडे जा. आणि तिथे मला असं वाटतं परिपूर्ण शिक्षण मिळालं. सर्वांगण जिथे म्हणतो की नटवांगम असो, म्युझिक असो, थिअरी असो, हिस्ट्री असो, फिलॉसॉफिकल असो. त्यामुळे डॉक्टर कनकले यांचे खूप आभार आहेत त्याच्यामध्ये की त्यांनी ती संस्था स्थापित केली. तर माझ्या घरी असं पोषक, तसं म्हटलं तर नृत्यासाठी पोषक काही वातावरण नव्हतं. पण सरोजा श्रीनाथ असं मला समटाईम्स इट्स ना, तुम्ही लहान असताना तुम्हाला टॅलेंट आहे की नाही काही कळत नसतं. आवडतं एवढंच करत असतं. आवड असते. ते प्रोफेशनेबलला न्यायचं की नाही हा प्रश्न पुढचा असतो. पण तुम्हाला डिरेक्शन दाखवणं, कार्यक्रमाला नेणं, म्हणजे मी पहिली कॉम्पिटिशन केली तर मला पहिलं प्राईज कुठेतरी मिळालं. अनुराग काही कॉम्पिटिशन होती, तर त्यांनी पैसे भरले त्याचे. मला ते आज वाटतं, तेव्हा असं वाटलं की हां टीचरनी केलं. पण मला असं वाटलं की त्याच्यात खूप काही त्या देऊन जातात माहिती का. पण मग आता जसं तुम्ही म्हणालात की तुमच्या गुरूंबद्दल, पण जेव्हा तुम्ही असं ॲज अ डान्सर म्हणून तुम्ही विचार केलेला नव्हतात, पण जेव्हा तुम्ही ते कला ती शिकायला गेलात, ती नेमकं काय होतं? म्हणजे कसं तुम्ही त्यांच्याकडे गेलात, म्हणजे काय घडलं? फारच छान गंमतशीर कथा आहे. हां, आवडेल. मी 1 महिना कथक केलं. आमच्या कॉलनीमध्ये एक क्लास चालायचा. गुरु श्याम सुंदर म्हणून होते. तर ते घ्यायचे. समूह मला फार काही तेव्हा आवडलं नाही. म्हणजे त्याच्यानंतर मी कथक शिकलो, पण तेव्हा फार फक्त घुंगरांचा नाद येतो ना, तो काहीतरी इंटरेस्टिंग होता. पण मला क्लासिकल शिकायचं हे नक्की माहिती होतं. बरं. पण मग त्यावेळेला तुम्ही म्हणजे घरी आपण असं हो माहिती नाही का, काहीच माहिती नाही. अच्छा, पण तुम्हाला पाठवलं गेलं म्हणजे तुला शिकायचं तर तू शिक असं? नशिबाने माझ्या आई वडील नाही म्हणाले नाही. माझ्या बहिणीनं जरा वाटलं तेव्हा की करता येईल का नाही, क्लासिकलला पाठवायचं का नाही पाठवायचं असं वगैरे आहे. पण त्यांना असं वाटलं 1 महिना जाईल मग बंद करेल ना, पुढे काय की 6 महिने करेल, बंद होईलच ते. अच्छा. असं करत पण त्यावेळेस मी कथक सोडलं. आणि डॉक्टर सरोजा श्रीनाथ तेव्हा क्लासेस उघडत होत्या. आणि ऑफकोर्स देअर वॉज नो मीडिया ना, काहीच मीडिया. त्या घरोघरी आल्या कॉलनीमध्ये अख्ख्या स्वतः. आणि दुपारची आमची घराची बेल वाजली. माझी मोठी बहीण होती तिकडे. तर त्यामुळे मी असा क्लास उघडते, तर तुम्हाला मुलींना कोणाला इंटरेस्ट आहे का? ते म्हणा आम्हाला कोणाला नाही, माझ्या भावाला इंटरेस्ट आहे. एवढंच झालं फक्त त्याच्यात. ती पहिली देणगी होती की माझ्या भावाला. त्या परत आल्या. त्या परत एकदा, पण मी तेव्हा नव्हतं घरी, कोणीच नव्हतं परत. आणि परत तिला विचारले की कुठे तो येईल का, त्याला पाठव. आणि त्या समहाव तिला सारख्या भेटत राहिला. म्हणजे ते कुठेतरी तो उपरवाला दिखताय ना प्राक्तन, की त्यांनी पाहिलं त्याला, तिला बस स्टॉपवर भेटायच्या, तिला विचारायच्या की शेवटी असं आलं की बरं जा रे एकदा तू चल, मग त्या परत विचारणार नाही मला. असं मी पहिल्या क्लासला गेलो. गुरुवार होता मला आठवत आहे, मी 10 वर्षाचा होतो. आणि मिड जानेवारी कुठेतरी मी सुरू केला. दॅट्स इट. देन आय जॉईन्ड. त्यानंतर हे सगळं पर्व सुरू झालं. पण ॲज वी से इट्स भरतनाट्यम कॉलिंग, देर इज नो रिझन. म्हणजे बरेच जण हे विचारतात ना कुठली, आणि बरेच पेरेंट्स विचारतात की कथक शिकून दे का भरतनाट्यम शिकून दे. मला असं वाटतं असं काही नसतं. सगळ्याच कला सुंदर आहेत, पण तुम्हाला कुठेतरी जाणवतं की दिस इज व्हॉट आय आयडेंटिफाय विथ. तर ती जो मनातनं आवाज येतो तो महत्वाचा आहे की तुम्हाला करायचं आहे हे जेव्हा ठरतं. फार छान. आणि मग नालंदा डॉक्टर कनक यांकडे शिकणं वगैरे सगळं. पण सर, कनक रेळे हे मोहिनीअट्टम. हो, पण त्यांनी नालंदा स्थापित केली ना, त्यांनी भरतनाट्यम, मोहिनीअट्टम म्हणजे आणि कथकली अशी 3 डिग्री कोर्सेसरी स्थापित केली. अच्छा, नालंदा. आणि खरं म्हटलं तर तरी भरतनाट्यम नॅचरली इज मोर पॉप्युलर. भरतनाट्यम, कथक हे 2 ऑप्शन्स आधी येतात सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर मी 7 वर्ष त्यांच्याकडे कोर्स केला पहिला एमएचा. त्याच्यानंतर त्यांनीच मला शिकवलं.
इथपर्यंत झालं की तुम्हाला आवड आहे, मग तुम्ही त्यांच्याकडे शिकायला गेलात, हे ठीक आहे. पण एका म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आपण आता आता हो, हो. असं म्हणत नाही आता, पण पण तेव्हा आहेच. अशी होती. हा, जेव्हा तुम्ही शिकायला लागला होता तेव्हा होतीच. पण जेव्हा तुमचं हे ठरलं की नाही आता मी नृत्यामध्येच माझं करिअर करणार, तर त्यावेळेला नेमकं काय घरातनं तुमच्या सांगितलं गेलं, किंवा काय होता तो क्षण, म्हणजे त्याच्याकडे कसं बघावं? कारण तुम्ही ॲज अ मेल डान्सर तुमचा एक वेगळा ठसा उमटवला, म्हणजे ह्या क्षेत्रात असूनही तुमचा वेगळा ठसा आहे. तर ह्या सगळ्याकडे कसं आत्ताच्या पिढीने कसं बघावं, काय करावं त्यासाठी? 2 प्रश्न आहेत हे हो. वेगवेगळे. एक तर पहिला घेतो मी. माझ्या नशिबाने माझ्या आईवडिलांना कधीच प्रश्न आला नाही. म्हणजे मी जेव्हा करिअर करायचं 10वीत ठरवलं, आणि तेव्हा तर 10वीतच ठरायचं. आणि त्याच्यात फार लोक हुशार असतील आणि तर ते ते अगदी सुद्धा, आधी ठरवतील वगैरे, त्याच्यातलं मी काय अजिबात नव्हतो. आणि सायन्स घेणार नाही ठरलेलं होतं, आणि मला मॅथ्स आवडत नव्हतं. म्हणजे मी काही केलं तर आर्ट्सच घेतलं असतं. तर मी म्हटलं त्या आणि मग मी काही परफॉर्मन्सेस केले. सरोजा मांमुळे, सरोजा मा आम्ही त्यांना म्हणतो, सरोजा अम्मा हां, असं आहे डॉक्टर, माझे पहिला गुरु. हां. त्यांनी मला डॉक्टर कनकल्यांकडे एक बॅले करायला लावला. आविष्कारचा एक काय वृक्षवल्ली अम्मा नावाचं प्रोडक्शन होतं. बरं. त्याच्यात मी काम केलं. आणि मग अजून एक हिअरिंग इम्पॅर्ड अशी सगळी मुलं होती, हू आर डिफिकल्टीज, त्यांच्यावर एक मी कृष्णलीला नावाचं प्रोडक्शन केलं होतं. तेव्हा मी नालंदामध्ये जाऊन प्रॅक्टिस करायचो. त्यामुळे तो पूर्ण माहोल ज्याला म्हणतो ना, तो कळायला लागला मला डान्सचा. तो लकीली त्यांच्यामुळेच कळला. असं म्हणतो ना की पार्श्वभूमी काहीच नव्हती, काय नाही. पण त्यांनी त्या घेऊन गेल्या. शी डिडंट हॅव इनसेक्युरिटीज की नालंदापर्यंत न्यायचं आहे की नाही, सोडायचं की नाही मुलाला, असं आहे. आय वॉज टॅलेंटेड, त्यांच्याकडे राहिलो असतो मी, तर त्यांनी मला त्या घेऊन गेल्या. असं झालं. पण 10वीत मी डिसिजन घेतलं की मला करायचं आहे. तर मला असं वाटतं माझ्या आईवडिलांना प्रश्न, आत्ता मला माहिती आहे की माझ्या आईला एक आठवड्याभर झोप आली नव्हती, पण तिने मला बरंच उशिरा सांगितलं. आणि आता बरीच लोक आमच्याकडे येतात, मुलं येतात आणि म्हणतात की आईवडिलांना नाही म्हटलं, मुली पण, की करिअर कर वगैरे. आणि 25 दे टेलिंग मी की वाई वॉन्ट टू डू करिअर इन डान्स. राईट नाव आय हॅव अ स्टुडंट हू इज 40, आणि ती म्हणते की आय विश आय हॅड डन दॅट, कॅन आय टेक इट अप नाव? आय से ऑनेस्टली नो. फिजिकॅलिटी म्हणजे यू कॅन डान्स, बट करिअर घ्यायला तर आय हॅव टू थँक आईवडिलांनी तेव्हा नाही म्हटलं असतं, कदाचित केलं नसतं. आणि असं काही फार रिव्हॉल्युशनरी वगैरे होतं असं मला वाटत नाही. फक्त त्यांनी पुढाकारच दिला मला, पाठीशी उभे राहिले सगळेच. म्हणजे माझे वडील रोज मला रिहर्सल जुहूला घेऊन जायचे. पण ह्याचं अजून आपल्याला एक म्हणतो ना की एक त्यांचा विश्वास असतो की नाही, कारण शेवटी जसं मी आता म्हणाले की काहीतरी ह्याच्यातनं पुढे सुरू करायला लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मग आपल्याला दडपण येतं की इतका सपोर्ट आहे आणि मग पुढे आपण कसं, तर ती वाटचाल कशी होती तुमची? म्हणजे तुमचं आता फिक्स झालं, घरच्यांनी सांगितलं, पण नंतर जे आता जसं मी म्हटलं की आता जे मुलगे किंवा मुली सुद्धा ह्या जेव्हा करिअर करायला घेतात कलाक्षेत्र, तेव्हा सक्सेस आहे, फेल्युअर्स आहेत, त्याच्यात काय म्हणतात ना की सर्वाईव्ह होणं आहे, ह्या सगळ्याचा तेव्हा विचार कसा झाला? मुलांना जास्त प्रश्न येतो. इथे अजून एक असं सांगायला आवडेल की दीपक मुजुमदार आमच्याकडे काही वर्कशॉप घ्यायला आले होते. तेव्हा वर्कशॉप शब्द माहिती नव्हता, कार्यशाळा करणं वगैरे, पण ते 2 आयटम शिकवायला आले होते मला, मी स्कूलमध्ये असताना. तर त्यामुळे त्यांच्याशी ओळख झाली. मग माझे आईवडील त्यांच्याशी नक्की बोलले की ते म्हणे की नाही, आणि तेव्हा ते ही वॉज एस्टॅब्लिश्ड ॲज अ डान्सर. तर त्या काळात त्यांनी मला सांगितलं की मी ते 8 ते 10 हजार कमवू शकतात. 8 ते 10 हजार इज ह्यूज अमाऊंट. अजूनही पीपल सर्वाइव्ह विथ 20-25,000. आय एम टॉकिंग ऑफ 1982 ची गोष्ट. त्याच्यात ती अमाऊंट जास्त. ते आता 8,000 का असं फिगर मला आठवतंय, म्हणजे 8,000 वगैरे. ती एक गोष्ट होती. जेव्हा करिअर करायचं ठरलं मी, तर माझे आई वडील डॉक्टर कनकल्यांना भेटायला गेले. आणि हे पण मला 5 वर्षापूर्वी कळलं असेल, मला माहिती नव्हतं की ते भेटायला गेले होते. मग त्यांनी जरा समजवलं की शक्य आहे करिअर करणं, असं नाही की इम्पॉसिबल आहे. ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि दुसरी गोष्ट की जनरली सगळ्या ह्याच्यात तुम्हाला मिडल क्लास फॅमिलीज इथे दिसतातच कलेच्या प्रांतात. हायर मिडल क्लास असतील तर ते करतात, बाहेर पडतात. पण टिकणारे फक्त मिडल क्लास असतात, कारण त्यांना तर 25, 30, 40, 50 हजार ठीक वाटतात. जेव्हा माझ्याकडे श्रीमंत मुली येतात तर त्यांच्या त्या आईवडिलांची अपेक्षाच 5 लाखापासून चालू होते, तर त्यांना असं वाटतं इथे काय करणार तुम्ही, म्हणजे नाहीच. तर माझ्या नशिबाने आय वॉज मिडल क्लास, अगदी परफेक्ट मिडल क्लास, नॉट हायर नॉट लोअर मिडल क्लास असं होतं. तर इकॉनॉमिकली तो प्रश्न त्यांना कधी आला नाही. आणि त्यांनी टेन्शन असतील मला असं वाटतं, पण
मी कधीच विचार केला नाही, खरंच नाही विचार केला म्हणजे आपण की मला आपलं पैसा येईल काम की नाही. हे- म्हणजे एम एला म्हणजे मी जेव्हा शिकवायला लागलो ना नालंदामध्ये, त्या मुली ऑलरेडी फर्स्ट इयरला असताना क्लासेस घ्यायच्या. गुजराती तर करायच्या, पण महाराष्ट्रीयन मुली पण मग की क्लासेस घेणं, पुढे कसे ट्युशन्स घेता येतील, पैसे कमवता येतील. आणि मी मास्टर्स करे पण कधीच शिकवलं नाही. अच्छा. आणि माझ्या आईवडिलांनी कधीही मला जबरदस्ती केली नाही, शिक हे कर ते कर, टायपिंग शिक. तेव्हा शॉर्ट हँड होतं, इज अ फॉल बॅक कोर्सेस ना, असं हो, हो. की नथिंग. आणि IT वॉज जस्ट ओपनिंग अप. हा तेव्हा सुरू अगदी हां, म्हणजे फॉक्स प्रो अँड दीज थिंग्स आर कमिंग इन, कम्प्युटर्स आर कमिंग इन, असं आहे. त्यामुळे तो प्रश्न होता. फक्त असं आहे की हो, पुरुष प्रधान सोसायटी असल्यामुळे मुलांना प्रश्न येतातच. एकदा आपण जी कला करायचं ठरवल्यानंतर तिथे आपण काय फोकस ठेवून किंवा ती कला कशा दृष्टीने आत्मसात करावी. पैसा हा येतो, नंतर येतो, पण जसं पण काय आपण म्हणतो त्याला, दुय्यम तर म्हणता येत नाही. म्हणजे दुय्यम, पैसा हां. हवाच हे मान्य करावं अगदी, लागतं. हां. पण तो हेच. कधी यायला हवा. मी मिडल क्लास परत मिडल क्लास म्हणण्याचं हां. कारण आहे की तेवढ्या अपेक्षा की- नव्हत्या. हां. पण तरी मी 21व्या 22व्या वर्षी आत्ताच्या- नोकरीला लागलो पाहिजे असताना वाटायचं हम्म, हम्म, हम्म. की मला नोकरी मिळाली पाहिजे, साधारण पगार आला पाहिजे, आणि मग सेव्हिंग झाले पाहिजेत. हे सगळं तिथे चालू होतं. पण मला प्रेशर्स नव्हते हां. की ते करायला हवं ना. माझ्या नशिबाने मला नोकरी मिळाली. पण नोकरी मिळाली हा दुसरा भाग आहे. तरीही तुम्ही नोकरी नो, यू फोर्स टू थिंक. माहिती का, मला असं वाटतं की मला एवढं कमवायला हवं, मग माझं लग्न होईल. टिपिकल इंडियन मेंटॅलिटी सोसायटीज आहे. लग्न होईल, मग मुलं होतील, मग तुम्हाला ते सेव्हिंग करायला हवेत, त्याच्यासाठी तुम्ही आता कमवायला हवं. म्हणजे passion स्वतः राहिलंच. सर्व्हाइव्ह होण्यापेक्षा ह्या सगळ्याचे झालं जास्ती लागतात आपल्याकडे. एक्झॅक्टली. आणि ते सारखे सगळे सांगत असत. मी फार लोकांचं ऐकलं नाही तेव्हा. पण मला कनकलेयांकडे, डॉक्टर कनकलेयांनी त्यांना तिथे ओपनिंग होतं. त्यामुळे माझे मास्टर्स झाल्यानंतर मला जॉब लागला. त्यामुळे मी फार त्याच्याबद्दल बोलीन असं नाही की मला जॉब लागलाच. पण मला व्यवस्थित आठवते, एम एला होतो वगैरे, मी कधी पैशाचा विचार केला नाही. खूप पैसे खर्च करत होतो असंही नाही आहे. पण परफॉर्मन्सेस लागतातच. सेकंडली आय थिंक करिअर टू टेक ऑफ टेक्स अ लॉट ऑफ टाईम. एक 30पर्यंत आल्यानंतरच करिअर पुढे जातं क्लासिकल डान्सचं. प्लस क्लासिकल डान्स परफॉर्मन्समधनं पैसा मिळतो असं होत नाही, कुठल्याच लेवलला नाही. फार माझ्या मते 10 डान्सर्स असे असतील की दे हॅव अर्नड आउट ऑफ क्लासिकल डान्स परफॉर्मन्सेस. बाकी सगळेच हॅव बीन टीचिंग. टीचिंग हॅज बीन अ मेन स्टे. मग तुम्हाला तेवढं थांबता येते का? म्हणजे मला डॉक्टर रेयांनी, कनक रेयांनी, माझ्या आईवडिलांना माझी पहिली डिग्री झाली BA, तेव्हा घरी बोलवलं, मी पण होतो तेव्हा. मग त्यांनी त्यांना समजावलं की समजा तुमचा मुलगा डॉक्टर झाला असता तर किती वर्ष थांबला असतात? MBBS पर्यंत थांबला असतात. मग तुम्हाला की नाही हुशार आहे तो, म्हणजे तो MD करू शकतो असं. म्हणजे माझा मित्र, स्वतःच मित्र 30शी पर्यंत शिकत होता असं. तर मग 30पर्यंत तुम्ही सपोर्ट कराल का त्याला, का नाही? मग तुम्ही 21व्या वर्षी म्हणते आता परफॉर्मन्स बंद कर सगळं. पण तुम्ही जेव्हा नुकतेच 7 वर्ष शिकलात कम्प्लीट परफॉर्मन्स, आता तुमचं इंटर्नशिप सुरू झाली पाहिजे 21व्या वर्षी, मग परफॉर्मन्स सुरू होत आहेत. सो 25-26 इज द फोकस ऑफ युअर लाईफ शुड बी परफॉर्मन्स, प्रॅक्टिस. तिथे द फोकस चेंजेस इन टू टीचिंग, टेकिंग क्लास, आणि क्लास घेणं, मग पैसा उभा करणं. तर मुलांना हा प्रश्न उभा राहतो, मुलांसाठी एस्पेशली. मी म्हटलं पुरुष प्रधान सोसायटीबद्दल का, कारण जेव्हा समजा इफ आय गेट अ पार्टनर हू सेज की ओके यू डान्स, आय विल लर्न, असं किती जण म्हणतात? नाही म्हणत ना. स्त्रिया असंच करतात की मोस्ट ऑफ माय डान्सर डुईंग दॅट, हजबंड्स आर अर्निंग, दे से ओके पार्ट टाइम किया तो भी चलेगा. नाही, हा क्वेश्चन आज विचारण्याचं कारण असं आहे कारण की आपण जे म्हणत असतो ना की ह्या क्षेत्रात पुरुष कमी आहेत, हां, पण आजकाल स्त्रियांनाही हा हो आलाय. पण हा फक्त अर्बन आणि ह्याच्यातला आहे का? अर्बन सर्कल्समध्ये पण नाही. आपण म्हणतोय अजून, पण ते प्रॅक्टिकली उतरलेलं नाही. म्हणजे कमवायला लागतंय नक्कीच आहे, पण इफ शी अर्न्स लेस इट्स ओके. त्यातून इफ युअर फॅमिली इज वेल अर्निंग, यू आर सिंग ठीक आहे, पार्ट टाइम संध्याकाळचे क्लासेस घे. क्लासेसमधून पैसा आला तर यू सपोर्टेड, असं पण आहे त्याच्यामध्ये. पण म्हणजे ह्या सगळ्यामध्ये गुरु आणि आई वडिलांचा खूप मोठा वाटा असावाच लागतो जर का आपल्याला कलाक्षेत्र निवडायचं असेल. आई वडिलांचा, फॅमिलीचा, मित्रमैत्रिणींचा, सगळ्यांचाच. कारण मित्रमैत्रिणी पण त्या काळात तुमच्या भोवती असतात ना, ते सपोर्ट करत असतात, म्हणत असतात, येतात, आणि तुमच्यावर दाखवलेला कॉन्फिडन्स माझ्या आईवडिलांनी प्रचंड दाखवला. म्हणजे मला कधीच प्रश्न आला नाही की मी डान्स करायचा का नाही करायचा. म्हणजे माझ्या आईला जाऊन आता 10 वर्ष झाली, तरी ती माझ्या सगळ्या परफॉर्मन्सेस यायची. अगदी पुणा, चेन्नईपर्यंत ते आलेले माझ्याबरोबर परफॉर्मन्सेसला.
सो रसिक हो, सरांच्या बोलण्यातून गुरूंचा आणि आई वडिलांचा कला क्षेत्रामध्ये खूप मोठा वाटा असतो हे लक्षात येत आहे. तर तुम्हालाही जर का आपल्या मुलांना सपोर्ट करायचा असेल तर ह्या क्षेत्रासाठी नक्की करा. सर, ॲक्च्युली आपण आत्ता कलेविषयी बोलतोय, तर त्याच्यात मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं की कला जोपासत असताना आहार, विहार, दिनचर्या, वाचन, चिंतन आणि त्या कलेमधलं आत्मसमर्पण खूप गरजेचं असतं जेव्हा आपण एखादी कला जोपासत असतो. तुमचं काय मत आहे ह्याच्यावर? आहार महत्त्वाचा आहेच, पण मला असं वाटतं आम्ही त्याच्यात फार विचार केला नाही. एवढं आत्ता आहाराबद्दल बोललं जात आहे, युअर थिंकिंग प्रोटीन्स गेले का वगैरे, असं काही नव्हतं तेव्हा. काहीच करत होतो मी रेग्युलर. फक्त मी स्वतः एवढंच पाळलं आहे की तेलकट खाल्लं नाही. म्हणजे मी पॅन्डेमिक सोडून द्या, पॅन्डेमिकनं भरपूर खाल्लेलं आहे, वजन सगळ्यांचं वाढलेलं आहे. पण प्री पॅन्डेमिक ह्याच्यात 5-10 वर्षात एकदा की 2दाच बटाटेवडे खाल्ले असतील, भजी खाल्लेली नाही आहेत, तेलकट टाळलेलं आहे. प्रचंड गोड आवडतं मला, पण तरी मी गोड कंट्रोल करतो. अशा गोष्टी मला करता येतात. पण त्या अर्थाने मी डायटिशियनकडे एक तर खरं सांगू का, प्रांजळपणे परवडतच नाही ते सगळं करणं. ते सलमान खानला ठीक आहे, करोडो रुपये मिळतात, लाखो रुपये मिळतात, त्यात ते करू शकतात. आम्ही इथे जेमतेम कमवताना ते कुठं करत राहणार आहे. फक्त बेसिक की ब्रेकफास्ट व्यवस्थित होतोय का, प्रोटीन्स जात आहेत का, कॅल्शियम जात आहे का युनिक कॅल्शियम इनटेक्स, एवढा आहारात विचार करताच येतो. आत्ता आम्ही परत रियाज सुरू केला तर माझी मुलं त्या डाएटवर होते आता. ते म्हटलं, अरे तुम्ही परत 4 तास रियाज सुरू केला आहे तर तो डाएट सॅलडचा कसं चालेल तुम्हाला. सो चेंज द सॅलड इफ इट्स अ डाएट, आज ते प्रोटीन्ससाठी काय आहे, इट फिश वगैरे असं सगळं चालतं, असा विचार चालला आहे. पण पर्टिक्युलरली तू असं म्हणशील की मी डाएट फॉलो करतो का, तसं नाही. आय ईट 4 times a day आणि मला असं दॅट इज ओके. आणि प्लस नॅचरली जे एवढे वर्ष खात आलो ते चालूच ठेवा. चौरस आहार आपण जो म्हणतो की आपल्याला जो. पण चौरस म्हणजे मी पोळी भाजी एकत्र करत नाही, कारण यू स्टार्ट पुटिंग ऑन. मग फक्त पोळी घेतली तर भाजी नाही, भाजी केली तर पोळ्या नाही, किंवा आता भाकरी खाणं, इट्स न्यूट्रिशियस असं सगळ्या भाज्या असंच. पण त्याच्या व्यतिरिक्त मी काही फार ॲडवाईज करत नाही. ऑफकोर्स माय डान्सर्स आर फिट, आणि मला असं आत्ता सांगताना आवडेल की नाही, तुम्ही विचार करायला हवा, त्याचा अभ्यास करायला हवा थोडाफार तरी. आणि आता सगळं अवेलेबल आहे ना, म्हणजे यू गो ऑन यूट्यूब अँड यू से की दिस इज वॉट माय रुटीन इज, इट इज देअर, इट्स पॉसिबल. कारण डान्स हॅज बिकम मोर फिजिकल. आता माझा डान्स मी शिकलो तर वेगळा होता, आणि आताच व्हेरी व्हेरी फिजिकल. म्हणजे मलाही कळतं की मला बिकम मोर फिजिकल दॅन वॉट आय वॉज. सो तिथे आहाराचा प्रश्न येतोच येतो. किंवा बिकमिंग फिट ऑन स्टेज इज समथिंग दॅट आय बिलीव्ह इन. Your body structure may not, you don't have to become great slim dancers, but not dancers who have too much of flab, because you need to visual art and not overtaking it. I don't think or believe in body shaming, because I feel that is also an important aspect of Indian dance. कारण Indian dance survived as it was. We don't have dances of western figures. आपल्याला ते आता झालंय की we keep seeing so much of western bodies, but the yogic body is much more important than a physically well trained looking body. But that is the trend that is there, which you have to look at for one thing. बाकी सगळे मला असं विहार विचार हा सगळा जो प्रश्न आहे तो ना रियाजामध्ये येतो. मला असं वाटतं की रियाज आपल्याला समजत नाही. रियाज म्हणजे काय करायचं. पहिलं तर शास्त्रीय नृत्य कला परंपरा असं म्हणतो. शास्त्र म्हटल्यावर पहिली गोष्ट की तो नित्य नियम झाला पाहिजे. नित्य नियम होतोय का हा सगळ्यात आहे. आणि इंडियन डान्स इज इमोशनल, फिजिकल, सायकोलॉजिकल. शास्त्र म्हटलं की एकतर शास्त्र ग्रंथ आहेतच आहे, त्याच्याबद्दल बोलीनच मी. पण शास्त्र म्हणजे तिथे शास्त्र जात नाही ना. योगाचं शास्त्र आहे, भक्तीचं शास्त्र, भक्तिशास्त्र पण आहेच ना. मग तिथे मी म्हणायचं डान्सचं साधना, पण करायचं तिथे काहीच नाही. डान्सचं साधना फक्त लिहिण्यापुरतं होतंच. मग ती साधना खरीच होते का. मग जर ती साधना असेल तर नित्य नियम व्हायलाच हवे. गेटिंग मॅरिड अँड रेझिंग अ चाइल्ड इज अ साधना. सिम्पल इट इज, सिम्पल फिलॉसॉफी ऑफ लाईफ. कारण द चाइल्ड कांट ग्रो अप, त्याला रोज त्याची तुमची गरज आहेच आहेच. मग डान्सबद्दल असं होतं का. आणि मला माझ्या गुरु त्या शिकवत होत्या, मंदाकिनी त्रिवेदी. त्या म्हणाल्या की डान्स फॉर मी इज लाईक माय हजबंड. आय लाईक हिम, डोंट लाईक हिम, आय लिव्ह विथ हिम. I have to do it. One day I have so much of love for it, the other day I feel it's okay, he's there. He's a support system. Sometimes I know he's there and I love him the most, but I'm vociferous. तो हे सगळं होणार आहे असं. तिथून मी विचार करत मला असं वाटलं की तो नित्य नियम झालाच पाहिजे. मग पण नित्य नियम रियाज झाला म्हणजे 8 तास कसे करायचे. शक्य नाही की 8 तास असं नाचणं एकानंतर एक.
हां. मग त्याच्यात तुम्हाला थिअरी करता येते का, तालाचा अंग करता येतो का, शास्त्राचा अभ्यास करता येतो का, सगळ्यांची गरज आहे. कारण व्हॉट इज माय इन्स्ट्रुमेंट इज दिस बॉडी. द फिजिकल बॉडी दॅट यू सी इज माय इन्स्ट्रुमेंट. आय डोंट हॅव अ कॅनव्हस टू पेंट ऑन. माझ्याकडे पुस्तक नाही जिथे मी कविता छापून आणीन, फक्त मी कविता म्हणीन. मी गायकाच्या फिजिककडे कुठे बघतो, मला काय फरक पडतो गायक कसा दिसतो. मी डोळे म्हटले तरी गायकाचा आवाज ऐकला की झालं माझं काम. पण डान्सरकडे असं होत नाही. सो वेन माय फिजिकल बॉडी रिफ्लेक्ट्स वॉट आय एम इमोशनली, इंटेलेक्च्युअली, सायकोलॉजिकली, देन इट हॅज टू बी ट्रेन्ड. इट इज अ बॉडी. मग तो शास्त्राचा अभ्यास झाला नाही तरी तो बॉडी, यू नो दिस इज वीक. ताला अंगाचा अभ्यास झाला नसेल, तुम्हाला कळतं की थोडं कच्चं आहे, ठीक आहे, यू कॅन मॅनेज. अभिनयाचा शास्त्राचा अभ्यास होतोय का, मग हे सगळं रियाजामध्ये आलं पाहिजे. अँड दिस शुड बी अन अवेअरनेस. त्याच्यात फिजिकॅलिटी इज ऑल्सो अन अवेअरनेस. यू फिजिकली ट्रेन असतो. म्हणजे आता स्ट्रेंथनिंग हॅज बिकम एन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ रियाज. असं. आणि तुम्ही किती रियाज करता. म्हणजे आता कोणीतरी मला म्हणाला की मी म्हणजे आम्हाला फुल टाईम घ्यायचं आहे. तर मी म्हटलं तुम्ही काय करता. स्टुडंट्स आहेत माझ्या. तर वॉट एव्हर दे मॅट बी आर्किटेक्ट्स, दे आर डॉक्टर्स, और दे आर IT प्रोफेशनल्स, हॅव टाईम अँड मॅनेजिंग टू प्रॅक्टिस एव्हरी डे. तर म्हटलं डॉक्टर्स इमॅजिन. आय सेड इफ आय से आय प्रॅक्टिस सर्जरी ट्वाइस अ वीक, विल यू अलाव मी टू ऑपरेट ऑन यू. नो. तुझं डॉक्टर फक्त म्हणा की संडे टू संडे प्रॅक्टिस आहे, 7 days आय वॉन्ट प्रॅक्टिस. तुम्ही अलाव कराल का त्याला. नाही. डॉक्टर्स म्हणजे सम डॉक्टर्स कॅन लिव्ह ऑन दर MBBS डिग्रीज, बट मोस्ट अपग्रेड देमसेल्व्स. दे आर वर्किंग 7 hours. तर मग हाऊ डान्सर्स थिंक दॅट दे कॅन बी पार्ट टाईम डान्सर्स इज माय ऑनेस्ट क्वेश्चन. इट कॅन बी. मला असं वाटतं की तुम्ही करू शकता तुमच्या आनंदापुरता. कधीतरी परफॉर्मन्स करणं बरोबर आहे, पण तो फुल टाईम परफॉर्मन्स असेल तर एव्हरी फील्ड डिमांड्स अ फुल टाईम जॉब. अ मदर इज अ फुल टाईम मदर. तो वाय डान्स इज नॉट अ फुल टाईम डान्स. मग जर तुम्ही प्रोफेशनल आहात असं तुमचं म्हणणं आहे, तर मला असं वाटतं की तुमचा रियाज हा पूर्ण दिवसाचा झाला पाहिजे. आणि त्याच्यात मग तुम्ही 2 तास टेक्निकची प्रॅक्टिस, प्युअर टेक्निकची प्रॅक्टिस, 2 तास अभ्यास करणं, शास्त्रांचा अभ्यास करणं. म्हणजे अभिनय दर्पण असो, नाट्यशास्त्र असो, संगीत रत्नाकर असो, लोकल लँग्वेजेसमध्ये असो, संगीताचा अभ्यास, तालाचा अभ्यास, फिलॉसॉफीचा अभ्यास, हा सगळा त्या रियाजामध्ये आला पाहिजे. आणि तरच विचार करता येतील ना. आणि विचार करणं म्हणजे मी कोरिओग्राफी करणं असं मला वाटत नाही. म्हणजे मला विचार आले म्हणजे मी कोरिओग्राफर बनलोच पाहिजे, नाही. मी प्युअरली डान्सर होऊ शकतो. मला कोरिओग्राफी जमत नाही, हे प्रेशर आहे दुसऱ्या इंडियन डान्सर्सवर की मला कोरिओग्राफी जमलीच पाहिजे. आय कॅन बी एन ॲव्हरेज कोरिओग्राफर. लहान मुलांना शिकवण्यापुरतं ठीक आहे ना, क्लास घेण्यापुरतं. पण मला जर प्रोफेशनल स्टेजवर जायचं आहे आणि मला असं वाटतं की मला तिथे जमत नाही आहे, मग 8 तास कशाला करा की मी कोरिओग्राफर बनलोच पाहिजे. नाही, आय कांट कोरिओग्राफ. इट्स ओके, इट्स क्वाईट फाईन. आय कॅन बी अ फुल टाईम डान्सर. आणि फुल टाईम डान्स वी डोंट थिंक ना. म्हणजे डान्स, माय कनेक्शन ॲज अ परफॉर्मर टू स्टेज नीड्स 6 to 8 hours, प्रॉब्ली मोर अवर्स. अँड वेन यू सी दॅट, देन यू से झाकीर हुसेननी 16 तास काम केलं, बिरजू महाराज तासन नाचत होते. ते वर ओनली डान्सिंग विथ अदर थिंग्स कमिंग इन. महाराजींना मी विचारत नाही तुम्हाला कुठलं शास्त्र येतं आहे, तुम्हाला हे जमतं आहे का. ते म्हणे बस व्हा, कारण यू आर अ लिव्हिंग शास्त्र. युअर बॉडी ऑल्सो बिकम दॅट. ना. पण मी त्या फील्डमधला नाही म्हणजे मला अभ्यास करायला हवा ना. आय नो माझ्याकडे तशी पार्श्वभूमी नाही आहे. माझ्या घरी कोणा मी फोन केला म्हटलं की मला हे कळलं तुम्ही सांगाल का. नाही. मला गीतगोविंद करायचं तर मग संस्कृत स्कॉलरला विचारा, त्यांना काय म्हणायचं आहे. मग अभ्यास व्हायलाच हवा. म्हणजे एखादी गोष्ट करताना त्याचं आधी खूप ज्ञान असणं गरजेचं आहे. जेव्हा त्याच्यात आपण उतरतो, अगदी अगदी त्या स्पर्धेमध्ये आपल्याला परफॉर्मर म्हणून जरी राहिलीस, मी गीतगोविंद माझ्या गुरूंकडनं शिकलो. त्याच्यानंतर तो कृष्ण कोण, ती मीरा कोण, ती राधा कोण, हा अभ्यास नको का व्हायला. आणि परत ह्या सगळ्या लोकांचा वेगवेगळ्या नजरातनं वेगवेगळा अभ्यास आहे. अगदी सगळ्यांचं एकत्रीकरण करून आपल्याला ते लोकांसमोर मांडायचं आहे. सो त्याच्यासाठी गाढा अभ्यास. हो हो. आणि मग मी म्हटलं व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट इज द बॉडी. आणि बॉडीज आपण समजा मी आज पहिल्यांदा भेटलो कोणाला इथून, 1 तास गप्पा मारल्यास तुला कळायला लागतं माणूस हा किती आहे, किती पाण्यात आहे, किती नाही, जे काय तुला म्हणायचं आहे. सो वी आर ट्रान्सपरंट ॲज क्लासिकल डान्सर्स. इफ आय गो ऑन स्टेज आय एम व्हेरी ट्रान्सपरंट. आय कॅन रीड आफ्टर सम टाईम की व्हॉट इज दिस डान्सर ॲज. मी आता 5 वेळा एका डान्सरला बघितलं, मला कळतं असं असं स्वभावाचं आहे. वाईट चांगल्याचा प्रश्न नाही आहे, पण एक साधारण की असा विचारांचा असेल. ही इज एक्स्ट्रोवर्ट, शी इज इंट्रोवर्ट, शी इज इन मिडल, ऑल दिस स्टार्ट्स हॅपनिंग. माहिती का. कारण आय हॅव नथिंग एल्स बट दिस नेकेड बॉडी टू शो. मग माझ्यावर जर ते संस्कार झालेच नाही, मी करून घेतलेच नाहीत, त्याचा विचारच नाही केला, तर होऊ शकत नाही. मला आलेल्या गोष्टी माझ्या गुरूंकडनं मी जेव्हा पुढच्या पिढीला देणार आहे
ते मध्ये मी विचार करायला हवा की की ते ज्ञान देतानाही ते प्युअर आणि नाहीतरच घेमार नृत्य करत राहायचं म्हणजे प्रॅक्टिस करत राहायची. वॉट इट्स लाईक माइंडलेस लेबर. इट डज नॉट वर्क. इट कांट वर्क माइंडलेस लेबर. ऑर यू शुड बी सुपरली टॅलेंटेड की दॅट वर्क्सच असं आहे. त्यामुळे आपण मग अभ्यास करायला हवा. तो रियाजच भाग आहे. मग आचार विचार त्याच्यात सगळं 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 येतच येतं. सो आचार विचार आहार हे सगळ्या गोष्टी कलाकाराला खूप महत्त्वाच्या आहेत हे सरांच्या बोलण्यावरनं आपल्याला कळलं आहे. आता वळूया आपण पुढच्या प्रश्नाकडे. सर तुम्ही सांख्य डान्स कंपनी अशी संस्था तुमची आहे, तर ही संस्था नेमकी कशा पद्धतीने कार्यरत आहे, त्याचा मोटो काय आहे, म्हणजे त्याचा हेतू काय आहे आणि हे नेमकं कसं तुम्ही ठरवलं आणि कधी ही संस्था स्थापन झाली? मी माझं मास्टर्स झाल्यानंतर 21व्या वर्षीच मला जॉब लागला. म्हणजे माझ्या गुरुनीच मला डॉक्टर कर्णिले आणि नालंदा नृत्यकला महाविद्यालयामध्ये ओपनिंग होतं, तर विचारलं तू करशील का. तर त्यांच्याकडे मी 15 वर्ष काम केलं नालंदामध्ये. पण नंतर मला असं वाटायला लागलं की मी फुल टाईम प्रोफेशनचा शिकवतो आहे डान्स करा, पण मला तो वेळच मिळत नाही परफॉर्मन्सचा असं आहे. आणि काही वर्ष माझ्या डोक्यात चालू होतं की म्हणजे फुल टाईम आय एम टीचिंग. माझं डान्स वॉज 2 hours 3 hours कधी 1 hour तरी करायचो. मी बरीच कामं केली त्या काळात. सुट्ट्या मिळायच्या ना, वेकेशन्स असायचे, त्यामुळे तेव्हा काम करता यायचं. पण मला असं वाटलं की व्हॉट डज फुल टाईम डान्सर्स डू ॲज फुल टाईमर्स, नॉट टीचिंग वगैरे असं होऊ शकतं का. फक्त खरं सांगू तर त्या काळात गुरूंनी तुम्हाला जॉब दिला होता, म्हणजे त्यांच्या संस्थेत जॉब होता, त्यांनी एवढा विश्वास दाखवला होता, त्यांनी मला खूप ट्रेनिंग दिलं. म्हणजे प्रचंड आज मी जो उभा आहे तो कर्णकल्यांमुळेच उभा आहे एवढा, आणि त्यांच्या नालंदामुळे प्रामुख्याने. आणि त्यांनी ते स्थापित केलं, त्याच्यानंतरचं ट्रेनिंग हा भाग आहे. नालंदामध्ये बरेच गुरु होतेच त्याच्यासाठी. पण यांनी मग ते शिकवताना तिथे मला असं वाटायला, मग त्यांच्याशी मी एकदा बोललोच की मला असं वाटतंय. तर शी इज व्हेरी अंडरस्टँडिंग. शी इज ओके, थिंक, टेल, डू वॉट युअर हार्ट टेल्स यू असं. बट अ फुल टाईम जॉब, अ काइंड ऑफ अ गव्हर्नमेंट जॉब होता की युअर फॅसिलिटेटिंग, तो मी सोडला फक्त हे बघण्यासाठी की मी फुल टाईम डान्सर म्हणून जगू शकतो का. आणि बाय देन आय वॉन्टेड टू बिकम अ फुल टाईम, म्हणजे इट वॉज क्वाईट लेट, तरी मला करायचंच होतं. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मला जॉब सोडून विचार केला. इट वॉज अ UGC पे स्किल जॉब, अ फुल टाईम रेग्युलर जॉब ॲट अ युनिव्हर्सिटी. द पे स्किल वॉज युनिव्हर्सिटी पे स्किल्स वगैरे सगळंच. पण आय वॉन्टेड टू टेक द रिस्क अँड आय सेड इफ नॉट नाव नेव्हर. इफ आय ग्रो मोर ओल्डर, म्हणजे मी 5-1 वर्ष विचार करत होतो, कारण युअर रिलेशनशिप विथ युअर गुरु इज डिफरंट. आणि आपण किती म्हटलं तरी तसं वाढतोच. आणि कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास, त्यांनीच मला पुढे आणलं ना, की माझ्याकडे असा काही पैसा नव्हता खर्च करायला, गो अहेड परफॉर्मन्सेस करणं वगैरे. तर दॅट सुपर सपोर्ट दॅट शी गेव, टेक मी अक्रॉस द कंट्री, अक्रॉस द वर्ल्ड. बट स्टील सो दॅट लास्ट 5 years आय डिसाइडेड नो, आय वॉन्ट टू ट्राय दिस. कसंही मला पाहायचंच आहे. तर मी फुल टाईम जॉब सोडला, काहीच नव्हतं माझ्याकडे, 1-2 परफॉर्मन्सेस होते, तिथून ते सुरू केलं. दुसरी गोष्ट अशी होती की मला जरी सोलो, आय लव्ह डुईंग सोलो परफॉर्मन्सेस, मला समहाव आय लाईक मल्टिपल बॉडीज आर वर्किंग. इट्स अ कॉलिंग अगेन की आय वॉन्ट टू डान्स सोलोइस्ट अँड आय ऑल्सो वॉन्ट डान्सर्स टू बी देअर. पण डान्स कंपनी उभी करताना मला माहिती होतं की माझ्याकडे कुठेच डान्सर्स नाहीत आता. आणि डान्सर्स स्वतःचे उभे करायचे म्हटले की इट इज फ्रॉम इट्स अ स्क्रॅच. आणि जे होते ते नालंदाचं होतं. सो ऑल माय टाईम वॉज स्पेंट इन नालंदा. आय हॅड only 1 or 2 classes. That's all. पण बॉम्बे इज नॉट लाईक पुणे, टू बी व्हेरी ऑनेस्ट. बॉम्बे डान्सर्स रिअली नॉट सो ट्यून्ड इन, आणि त्यांना वेळही मिळत नाही, कारण प्रवासाचा वेळ एवढा मोठा असतो. इथे शक्य माहिती आहे का, माझे डान्सर्स दुपारी घरी जातात, परत येतात प्रॅक्टिसला. ते मुंबईत शक्यच नाही असं आहे. तर अँड व्हॉट डू डान्सर्स डू आफ्टर ग्रॅज्युएशन. मी 7 वर्ष शिकलो, 10 वर्ष शिकलो. त्याच्यात काय होतं की पूर्ण ट्रेनिंगमध्ये तुम्हाला सगळंच शिकवलं जातं, सर्वांगाने शिकवलं जातं, कारण यू नीड टू सर्वाईव्ह. इवन आय नो माय डान्सर नीड्स टू सर्वाईव्ह, नीड्स टू टीच. सो मग थोडं कोरिओग्राफी, थोडं परफॉर्मन्सेस, थोडं शास्त्र, असं सगळं एकत्रित केलं जातं. आणि परफॉर्मन्स कुठलाही, एनी डिग्री कोर्स इज अ सेम आता. बट व्हॉट डज अ डान्सर डू वॉज माय क्वेश्चन. मी काय 1-2 वर्ष स्वतःच काम केलं की मीच परफॉर्मन्सचा काय उठून प्रॅक्टिस करणं, रियाज म्हणजे काय, इथून सुरू झालं. मग ते काय बरंच डोकं आपटावं लागतं ना 10 वेळा की हे रियाज आहे का, हा रियाज आहे का, हा रियाज आहे का. म्युझिशियनकडे बघा, ते रियाज कसे करतात. दुसऱ्या कलाकारांना विचार तुमचा रियाज कसा. मग प्रॅक्टिस करत कळायला लागलं की हा रियाज आहे. प्लस
मला मल्टिपल बॉडीज हव्या होत्या प्रॅक्टिससाठी. माझ्या काही आयडियाज मला आय फील सम आयडियाज जस्ट कॉल फॉर ग्रुप प्रोडक्शन्स. मला मल्टिप्लाय प्रोडक्शन्स कधी आवडले नाही. म्हणजे मी जतीसम शिकलोय म्हणजे आता 4 जण जतीसम करायचं ते मला कधीच पटलं नाही. इट इज लाईक अ क्लास प्रोग्राम. मग इट्स ओके अँड क्लास प्रोग्राम इज परफेक्टली व्हॅलिड. हू सेज क्लास प्रोग्राम इज नॉट व्हॅलिड? I mean, they are young dancers, they have to go on stage, but that does not become professional. मग what is a dance company? मला असं वाटतं की इंडियामधल्या आदिती मंगलदास डान्स कंपनी, कुमुदिनी लाख यांचं काम डान्स कंपनीज म्हणून और कंटेम्पररी डान्स कंपनीज like Daksha Seth, what do they do? That time I saw Anita Ratnam working with young dancers, so I was looking at all these people, Ratan Thiamin group work, and then international companies, just as a study. Can you establish a company or not? आणि पास आउट डान्सर्स की द 4 years ऑफ स्पॅन इज ओनली फॉर यू टू डिस्कवर की वॉट डान्स मीन्स ॲज परफॉर्मन्स टू मी, नॉट ॲज टीचिंग, नॉट ॲज कोरिओग्राफी, जस्ट डान्स. म्हणजे हरिप्रसाद चौरसिया यांची संस्था आहे 7 बंगलाला, तिथे ते शिष्यवृत्ती देतात ना, त्यांना म्हणतात की आता अख्खा दिवस फक्त रियाज करायचा. गुरुकुल पद्धती बघ, फक्त रियाज करा. मग गुरुकुल पद्धतीने करताना तू हे असं शिकवायचं आहे वगैरे असं काही नाही. बासुरी वाजवायची, एवढंच मी काम करायचं. मला जेवण मिळतं, सगळं मिळतं. ऑफकोर्स मला तिथपर्यंत अजून तरी जाता आलं नाही. होपफुली बाय गॉड्स ग्रेस झालं ग्रेट. तरी मग परफॉर्मन्स अंगाने काही करता येईल का, अशी डान्स कंपनी सुरू झाली माझी. म्हणजे तुमचा उद्देश फिक्स होता डोळ्यासमोर की अगदी मला परफॉर्मन्स. आणि मी म्हटलं आय डोंट वॉन्ट टू, कारण खूप चांगलं काम होत आहे फाउंडेशन लेवल्सला. म्हणजे मला लक्षात आलं की प्रायमरी स्कूल्स आहेतच, सेकंडरी स्कूल्स आहेतच, मग देर इज कॉलेजेस, स्पेशल कॉलेजेस, IIT कॉलेजेस, बट आफ्टर दॅट यू गो फॉर इंटर्नशिप ॲट एनी लेवल. बट फॉर डान्स देर इज नो इंटर्नशिप. आफ्टर यू गेट अ डिग्री यू से चलो स्टार्ट टीचिंग. आणि मुलांना सांगितलं जातं ना, त्याच मगाशी आपण डिस्कस केलं की पुरुषांना तर आहेच आहे, पण स्त्रियांना पण लगेच सांगितलं जातं की अरे क्लास उघड, क्लास सुरू कर. म्हणजे मी MA पर्यंत क्लास सुरू केला नाही तर बरेच जणांनी मला विचारलं क्लास का नाही सुरू केलास, स्वतःचा क्लास करणार नाही आहेस का, असं. तर शाळेत शिकवायला जाशील का वगैरे. तुम्ही काहीच केलं नाही तेव्हा असं. तर तो एक उद्देश होता की डान्सर्सनी आता 4 वर्ष व्यवस्थित काम करावं. ऑफकोर्स ज्या डान्सर्सना तो वेळ देता येत होता असेच डान्सर्स आले त्यानिमित्ताने माझ्याकडे, की त्यांना तो वेळ होता फुल टाइम डान्स करायचा. आले म्हणजे काय तुम्ही त्याच्या 2-3 नालंदाच्या डान्सेस होत्या त्या काळात. SNET युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये जी आहे त्यांच्याकडे आम्ही एक डिप्लोमा कोर्स करत होतो. मी नालंदा शिकवत होतो म्हणून मला तिथे शिकवता येत नव्हतं, पण मी आय वॉज ॲज अन ॲडवायझरी बिकॉज आय न्यू थिंग्स. और मी पार्ट टाइम क्लासेस घ्यायचो, त्यांचे एक्स्ट्रा क्लासेस चालायचे त्या काळात. पण सिन्स आय वॉज अ फुल टाइमर मला असं नाही वाटायचं की दिस इन अनफेअर. अँड प्लस फुल टाइम टीचिंग इकडे, अगेन टीचिंग देअर. पण तसे मोठे डान्सेस होते, काही डान्सेस तिथे काही वर्ष शिकलेले होते. मग त्या अँड इट्स वॉज अ डिप्लोमा कोर्स. त्यांना घेऊन नालंदाच्या काही पासआउट झाल्यात, त्या दोघी तिघी आल्या. त्यांना ट्रेनिंग करायचं होतं. इट वॉज अ बेसिक ट्रेनिंग प्रोग्राम सुरू झाला की लेट मी सी. आणि माझा एक मित्र आहे सुशांत जाधव म्हणून, तो कथक शिकत होता. मी जेव्हा डिप्लोमा कोर्स, मी 2 वर्ष त्याच्यात डिप्लोमा कोर्स पूर्ण फुल फ्लेज केला SNETचा नालंदा सोडल्यानंतर. तेव्हा त्या डान्सेस माझ्याकडे होत्या. तर त्या शनिवार रविवार अख्खा दिवस यायच्या. मग छोटे परफॉर्मन्सेस करा, तुमचे चालू होतात ना परफॉर्मन्सेस. तोपर्यंत मी करत होतो, पण मला आय हॅज टू हायर डान्सर्स तेव्हाही. आणि नालंदाचे डान्सर्स नालंदाज डान्सर्स, नॉट माय डान्सर्स. सो दोज पीपल केम इन. सुशांत जाधव आला आणि मग सुशांत जाधवने असं ठरवलं की आपण काही करता येईल का. त्याच दरम्यान मला पोलंडची एक ऑफर आली. पोलंडला एक 2 महिन्याचं फेस्टिवल चालतं, आउटडोर फेस्टिवल होतं. तर त्यांनी आमचा दुसरा परफॉर्मन्स बघितला होता. त्यांनी विचारलं तुम्ही कराल का. आणि मी नालंदा सोडलेलं होतं, बाहेरच होतं, 1 वर्ष काही कामच होतं, म्हणजे माझे परफॉर्मन्स चालू होते थोडेफार. तर मी म्हटलं हो करीन ना, पण करीन ना म्हणजे ग्रुप हवा होता, 8 ते 10 जण हवे होते. त्यावेळेस आम्ही मग सगळ्या डान्सर्सना बोललं. बट ट्रेनिंग प्रोग्राम सुरू झाला तिथे की मला पोलंडला जायचं म्हणजे आयटम्स तयार करा, ग्रुप परफॉर्मन्सेस सुरू करा. पण छोटे पीसेस करत राहिलो आम्ही. फुल लेंथ माझ्याकडे प्रोडक्शन होतं, एकच प्रोडक्शन होतं शिव नावाचं, बाकी काही नव्हतं माझ्याकडे. अँड रेकॉर्डिंग पण नव्हतं, तो लाईव्हच केलेला होता. मग मिळेल ते रेकॉर्डिंग बसवा. आणि पोलंडची पहिली टूर केली. त्या टूरनंतर वी ऑल केम टुगेदर ॲज अ कंपनी. मला असं वाटतं एकत्र राहणं, एकत्र विचार करणं, त्याला प्रोसेस ऑफ ऑस्मॉसिस म्हणतात ना ते. मग विचार यू इन्फ्लुअन्स इच अदर. मग तेही मला इन्फ्लुअन्स करतात, असं नाही की मीच इन्फ्लुअन्स. प्लस मी डिसाईड केलं की हायरार्की तोडली पाहिजे. मला असं वाटतं गुरु शिष्य परंपरेची खूप हायरार्की अति आहे, हे माझं प्रांजळ मत आहे. मला माहिती बऱ्याच जणांना आवडणार नाही मी असं बोललेलो, पण ते जरा
इथपर्यंत की शिष्य मोठाच होऊ शकत नाही असं व्हायला लागतं बराच वेळा. आणि मला वाटतं ते त्याचं लिमिट असायला हवं की ते फार काही करायची गरज नाही आहे. मग मला ती हायरार्की मोडायची होती. मी त्या थिएटरमध्ये काम केलं होतं चेतन दातारबरोबर. अच्छा. बरंच थिएटर म्हणजे डान्स थिएटर केलं होतं मी अच्छा, dance. चेतन दातार बरोबर. त्यांनी आमच्यावर चार एक नाटकं केली होती आम्ही. हां, पण चेतनच्या बाकीच्या नाटकांमध्ये मी बरंच प्रोसेस बघितलेली चेतनची. आणि आय फील इट शुड बी डेमोक्रॅटिक इन अ वे. आय एम नॉट सेइंग इट इज कम्प्लिटली डेमोक्रॅटिक, कारण यू हॅव टू गो अंडर अ मेंटॉरशिप फॉर काही वर्ष. मेंटॉरशिपचं हे असतंच, त्यामुळे तो पगडा असतोच. ते नंतर बोली मी परत गुरुशिष्य परंपरेबद्दल. पण मला असं वाटतं की ते हायरार्की तोडता विल डान्सर्स बिकम समथिंग डिफरंट. कॅन आय इक्वल मायसेल्फ टू देम. आणि मला तेव्हाही असं स्पंद कंपनी वॉज फॅन्टॅस्टिक. लीला सॅमसन, आय थिंक इट वॉज अ व्हेरी इन्फ्लुएन्शियल कंपनी टू लुक ॲज अ क्रिएटिव्ह प्रोसेस अँड वॉट गोज ऑन स्टेज. आणि लीला सॅमसन बिंग वॉट शी वॉज, त्यांच्या परफॉर्मन्समध्ये मला त्या कुठे आय वॉज सर्चिंग वेर इज लीला सॅमसन, वेर इज लीला सॅमसन. अ डान्सर whom I love and love seeing her. I've grown up. I can tell you how she walks and how she holds her body. An extremely influential dancer for me. When I saw her company, she dancing, I'm searching where is Leela Samson. And it struck me, it is not about Leela Samson and the dancers, it is about the entire company coming together. म्हणजे मी आणि 10 डान्सर्स, मला कधीच पटलं नाही. म्हणजे एखादा परफॉर्मन्स कधीतरी होतो, कारण ते म्हणतात तुम्ही आम्हाला हवे आहात. एखादा परफॉर्मन्स करणं गोष्ट वेगळी असते की मी सेंटर. माझ्या कुठल्याही परफॉर्मन्समध्ये मी सेंटर आणि मग डान्सर्स असतील असं होत नाही. आणि आय फील दॅट इज वेअर कंपनी कोरिओग्राफी ग्रोज. सो आय वॉन्टेड डान्सर्स वर इक्वल ना, मग त्या ताकदीचे उभे राहिले पाहिजेत ना. सो द ट्रेनिंग प्रोग्राम स्टार्टेड. मग सुशांत केम इन टू टेक अ कम्प्लीट ॲडमिनिस्ट्रेशन, लाईट डिझाईन, कॉस्ट्यूम डिझाईन, एव्हरीथिंग, अँड ऑल्सो एज अ डान्सर. तर सुशांत जाधव आणि मी स्टार्टेड वर्किंग विथ द कंपनी टुगेदर विथ द डान्सर्स. ट्रेनिंग ऑफकोर्स भरतनाट्यम असल्यामुळे मीच करतो ट्रेनिंग त्याच्यामध्ये. पण ही गिव्स मी अ कम्प्लीट थर्ड आय की द प्रोडक्शन वर्क्स, डज नॉट वर्क, वेर आर द डान्सर्स लॅकिंग. आणि काय होतं, तुम्ही रोज त्याच डान्सर्सना पाहता तर तुम्हाला कळत नाही माहिती का. तर मग ते येऊन विचारतात की बरं झालं ना, तुम्हाला हां ठीक आहे. किंवा बराच वेळा असं बोट ठेवता येत नाही की हे होत नाही आहे. तिथे सडली पण सुशांत कम्स म्हणतं की अरे हे होत नाही ना. का वैभव म्हटलं अरे हो ना, मला हे सांगता येत नव्हतं तिला काय होत नाही आहे, तर कुठे जायला हवं या गोष्टी. पण दॅट इज वेअर द डान्स कंपनी फंक्शन. सो इट इज अन internship program, a company program where you're full time 8 hours thinking of dance performance. And only if they can commit for 4 years they be part of the company. If they can't commit, it's not possible. मग ते म्हणाले की मला शिकवायचं आहे वगैरे. ते म्हटलं नका, नाही शक्य. कारण युअर होल माइंड इज इन शिकवणं. शिकवण्यासाठी बऱ्याच त्याची तयारी वेगळी करावी लागते. मी डान्स कंपनी सुरू केल्यापासून शिकवणं बंद केलं. माझ्याकडे क्लासेस नाहीत, स्वतःची मुलं नाहीत, छोटी मुलं नाहीत. मी एक क्लास सुरू केला, पण खूप एनर्जी असते लहान मुलांमध्ये. परत तोच प्रश्न आहे की हां, म्हणजे मी मगाशी म्हटलं की बरं इंटर्नशिप म्हणजे काय, व्हॉट डू सायंटिस्ट डू. इफ अ सायंटिस्ट सेज आय एम गोइंग टू ट्रेन समबडी इन अ कॉलेज लेवल, इट्स पॉइंटलेस. आय फील आय एम वर्किंग इन परफॉर्मन्स. आय हॅव गॉट समथिंग ऑफ एन एक्सपिरियन्स ऑफ गोईंग ऑन स्टेज. मला असं असं स्टेजवर घडतंय मला माहिती आहे. आय कॅन बी आर्टिक्युलेट की दिस वॉज वॉट आय एम ट्राईंग टू डू. मला असा परफॉर्मन्स करायचा, मला कळलं की मी आज परफॉर्मन्स दिला नाही, पण ऑडियन्सेस येऊन म्हणतात तुम्ही ग्रेट होतात. तर मी आय एम वॉन्टिंग व्हॉट वॉज इट दॅट ऑडियन्स इज लाईक. आय एम लुकिंग एट द प्रोसेस. त्यांना मी सांगतो की असं असं होऊ शकतं, डू नॉट गेट डिस्टर्ब बाय इट. देयर इज अ परफॉर्मन्स दॅट इज हॅपनिंग ऑन स्टेज. मग मी 50 वेळा एक आयटम केल्याशिवाय पूर्ण फुल फ्लेज इट डज नॉट गो ऑन स्टेज. मी 4 दिवसा मी पूर्वी आयटम बसवला आणि मी स्टेजवर केला तर शक्यच नाही. कारण तो स्टेजवर जाईल तेव्हा मला माहिती नाही काय होणार आहे. लाईट बंद होईल का, माणसं उठतील का, कोणी फ्लॅश वापरेल का, म्युझिशियन चुकेल का. सो आय एम थरो विथ माय आयटम. ऑल दिस इज अ प्रोसेस ऑफ बिंग ऑन स्टेज. दॅज अ होल प्रोसेस ऑफ डान्सिंग विथ दिस बॉडी. सो आय कॉल इट अ डान्स लॅब. आपल्याकडे लॅबॉरेटरीज कुठे डान्ससाठी. ही जागा कोण देणार आहे की बरं तुम्ही प्रॅक्टिस करा, बघूया काय होतं या मुवमेंटचं, नवी मुवमेंट ह्याच्यातून घडेल का. तर मला असं वाटलं ती जागाच नाही आपल्याकडे की व्हॉट यू कॅन से एज डान्स लॅबॉरेटरीज. लेट मी से आय एम अ सायंटिस्ट ऑफ डान्स ट्राईंग टू क्रिएट. आणि सगळंच स्वप्नात असतं ना, सायंटिस्टला तरी कुठे दिसतंय असं. ही हॅज टू प्रूव्ह इट. आपण प्रयत्न करत असतो. तर ती पूर्ण फॅकल्टी आपल्याकडे अवेलेबल नाही असं मला वाटतं. आणि आताही डान्सर्स तिथेच येतात त्या कामासाठी की ह्याच्या पलीकडे मला काम करता येतंय का, ह्याच्या पलीकडे काय आहे का, मी शिकले मग काय असं. तिथे डान्स कंपनी सांख्य एकत्र आली. आणि म्हणून सांख्य नाव ठेवण्याचं की परत मी म्हटलं जसं पुरुष प्रधान सोसायटी माझ्या डोक्यात नेहमीच असायचं. त्यामुळे सांख्य इज अबाउट पुरुष प्रकृती, बोथ कमिंग टुगेदर टू क्रिएट समथिंग. अँड इट इज नॉट अबाउट मेल ऑर फिमेल, इट्स अबाउट मेल एनर्जी अँड फिमेल एनर्जी विच इज द लॉ ऑफ दिस वर्ल्ड. देर आर 2 energies or more than 2 people coming together.
सो सांख्य इज नॉट अबाउट मी वैभव आरेकर डुईंग समथिंग. माझं मागचं प्रोडक्शन सुशांत जाधव डिरेक्टेड इट. असं नेक्स्ट प्रोडक्शन द डान्सर्स देमसेल्व्स आर कलेक्टिव्हली कोरिओग्राफिंग समथिंग, आय एम डिरेक्टिंग इट. पण मग आता सांख्यमध्ये एखादा आपण जेव्हा प्रोग्राम करायचं ठरतं किंवा एखादी कन्सेप्ट, तर त्या कन्सेप्टवर तुम्ही नेमकं कसं काम करता? म्हणजे आता समजा तुमचा वेणुनाद किंवा आत्ताच मी एक तुमचा शो बघितला लॉकडाऊनच्या जस्ट त्रयंत होता, वेणुगान झाला. हां, तर पण माझ्या अशी डोक्यात म्हणजे विचार आला जेव्हा मी तुमचा इंटरव्ह्यू करायचं ठरवलं की हा नेमके थॉट प्रोसेस कशी, की ह्याच टॉपिकवर घेऊन आपल्याला आत्ताचा ही थॉट प्रोसेस कशी तुमची अगं ती येत जाते. मला असं वाटतं कसं स्पेसिफिकली सांगणं मुश्किल असतं. बरेच टॉपिक्स घोळत असतात. म्हणजे तू एका नाटक करायला विचारस की तुम्ही हेच नाटक का लिहिलं, असं सांगता येत नाही. बरेच चालू असतात. पण माझ्या नशिबाने असं झालं की मला माझे पहिले म्हणजे आपल्याला डान्सला थोड्या मर्यादा असतात ना, की एखादा टॉपिक आपण घेतला की त्याच्यावर आपल्याला कोरिओग्राफी करायची, तो लोकांसमोर मांडायचा, आपल्याला थोडीशी लिमिटेशन्स असतात. पण ती नेमकी तुम्ही एक्झॅक्टली म्हण लॅबॉरेटरी म्हटलं तू जसं लिमिटेशन्स म्हणतेस ना, तर लॅबॉरेटरीमध्ये लिमिटेशन्स कुठले आहेत नक्की? मला परवा एका डान्सर म्हटलं की कुचीपुडीमध्ये वी कॅन एक्सपेरिमेंट. असं कोणी तुम्हाला असं तुला सांगितलं, असं कोणी सांगितलं, लिहिलंय कुठं? The first dancer, like let me, for me, it would be say Rukmini Devi Arundel, changed the history of Bharatanatyam, whatever reasons. So she innovated, no? If Einstein was the final person and his next generation could not have innovated, we wouldn't have the next theories coming in. You have to challenge Einstein, but you respect him. How can I not respect my guru? I'm respecting, she's there. But if I now don't test, तर तो टेस्टिंग प्रोग्राम व्हायला हवा होता. त्याच्यामध्ये टॉपिक्स माझ्या नशिबाने असं झालं की मी पहिलं प्रोडक्शन शिव होतं. ते कसं होतं माहिती का, तुमच्याकडे काहीच नसतं ना, मग शिव म्हटलं की हे गाणं घे, ते गाणं घे, असं जे प्रोडक्शन चालतात असं. पण फक्त डान्सच फुल टाईम होता. आणि शिवबद्दल पण मी सांगितलं सुद्धा आता. पण असं शिव पहिलं प्रोडक्शन केलं, लाईव्ह केलं. मग तेव्हा माझ्या एका अमेरिकन मैत्रिणीने मला सांगितलं की तू प्रोडक्शन तुझ्याकडे कुठलं आहे का? म्हटलं असं मी विचार केलेला आहे. तिने ते रेकॉर्ड केलं, तिने ते रेकॉर्डिंग मला दिलं, जे मी आत्तापर्यंत आज तागात वापरतो. इट वॉज 11 years बॅक. त्याच्यानंतर पहिलं प्रोडक्शन मी नर्मदे हर हर केलं, त्रयंत केलं. हे सगळे ना समहाव कमिशन्ड वर्क्स आले. कमिशन म्हणजे नॉट बाय कॉर्पोरेट कमिशन्स. कॉर्पोरेट कमिशन्स आर कम्प्लिटली डिफरंट वर्क ऑफ आर्ट. कमिशन म्हणजे संस्था होत्या चेन्नईच्या, दे डू थीमॅटिक वर्क्स. तर त्यांनी मला पहिल्यांदा चेन्नईला बोललं तर नर्मदे हर हरवर काम करशील का असं वाटलं. आणि नर्मदेचं टॉपिक आला, म्हटलं हे भगवान मला गंगा द्यायला हवं होतं, इथे कालिंदी चाललं असतं, आपल्या नद्या का नाही दिल्या, म्हटलं अभंग केले असते मी. तर ते काय नर्मदा, तर नर्मदा त्यांना असं वाटलं नर्मदा माझ्या जवळ आहे ना मुंबईच्या, म्हणून कधी नर्मदा दिली असेल. मला काही मटेरियल मिळेल ना, पण त्याच्यातूनच घडत गेलं. कारण तुम्ही शेवटी काही मिळत नाही ना तेव्हा डेस्परेट होता, असं आहे. तर यू ट्राईंग टू मग लुक ॲट द फॉर्म. आणि त्याच दरम्यान पोलंड पण होत होतं. आय थिंक पोलंड डिफाईन्ड व्हॉट फॉर्म इज टू मी. कारण पोलिश ऑडियन्सला मी शिव केलेलं कळत नाही, मी कृष्ण केलेलं कळत नाही, मधुराष्ट्रम केलेलं कळत नाही, त्यांना त्याच्यात मजाही येत नाही. हो, आम्हाला एक भयंकर तिलाना आवडतो, म्हणजे इट्स फेवरेट तिलाना. आणि इट्स अन एक्सपेरिमेंटल वर्क अबाउट शिव, म्हणजे शिव सृष्टी, निर्मिती, स्थिती, गती, असा तो पीस आहे. आणि तो पीस लागला ते म्हणते काय चाललं हे तुमचं म्युझिक, कर्नाटिक म्युझिक चालतं एकदमच. आणि आम्ही वी आर असं ओव्हरवेल्म विथ दॅट पीस. मला कळलं देयर इज अ होल फिलॉसॉफी ऑफ पीपल अँड दे आर ऑल्सो माय ऑडियन्स. And if my Bharatanatyam has to reach them, I have to create something for that audiences. मग मी म्युझिकल एक्सपेरिमेंटेशन सुरू केले. जस्ट टेक म्युझिक ऑफ, पर रेकॉर्डिंग करणं शक्य नव्हतं. मग गणेश कुमरेचे रेकॉर्डिंग्स घ्या, त्याच्यावर काही बसवता येईल का, फ्री व्हायलिन पीसेस घेता येतील का, असे पीसेस जोडता येतील का, क्रिएट जस्ट सीझन. शिव नॉट एज अन आयडिया फॉर दम. शिव इज अ क्रिएटर वगैरे, दे कॅन अंडरस्टँड. पण मी डमरू केला, ही क्रिएट्स वगैरे, देयर इज नो आयडिया. तर आयकोनोग्राफीपर्यंत ते छान छान आहे, दिसतात तोपर्यंत. So that started with Narmade Har Har. It started as, then the form is being questioned. Can I use theme is being questioned. And luckily by then I had worked with Chetan Datar a lot. Chetan Datar is a prolific director, writer. त्यामुळे त्याच्याकडे काम केल्यामुळे मला बरंच इन्साइट्स मिळाले होते अबाउट व्हॉट इज वर्क क्रिएशन, किंवा प्लेराईटची जागा काय आहे, डिरेक्टरची जागा कुठली, कलाकाराची म्हणजे ॲक्टरची जागा काय आहे, कॉस्ट्युम डिझायनर, लाईट डिझायनरची जागा कुठली, ते कसे येतात त्याच्यात काम करतात. नाहीतर आपल्या प्रोडक्शनमध्ये मीच विचार करणार, मीच परफॉर्मन्स करणार, मीच कोरिओग्राफ करणार, मीच कॉस्ट्युम डिझाईन करणार, आणि जमलं तर म्युझिक पण मीच करेन. ते मला जमत नाही, त्यामुळे मी करत नाही. इथपर्यंत ते विचार माझे ऑलरेडी, मी कंपनी स्थापित करताना मला माहिती होतं की ह्या गोष्टी आहेत
या डिपार्टमेंटचा मी वेगळ्याने विचार करता आला पाहिजे मला, तर ती कंपनी चालेल, तर त्याल बी नदर व्हॅल्यू टू द कंपनी. म्हणजे इफ सुशांत जाधव कम्स एज अ ड्रामॅटर्स, आय एम लिस्निंग टू हिम. आणि आय पुट माय इगो डाऊन सेइंग की इट्स ओके, ही माइट शाउट ॲट मी बिकॉज ऑफ द परफॉर्मन्स. इज फायरिंग नॉट इन द सेन्स ऑफ फायरिंग, सेइंग आय डोंट थिंक दिस इज वर्किंग. माय इगो सेज नो बट आय थिंक दिस इज वर्किंग. I say no, if I don't listen, if my dancers don't listen, work will not come. And it has proved beneficial. हे खूप महत्वाचं आहे. तर द कंपनी केम टुगेदर सांख्य त्या निमित्ताने आणि डान्सर्स. मग ते विचार करताना त्रयंत आला, दॅट वॉज ऑल्सो कम टोल्ड बाय दिस सेकंड नामा म्हणे आला आणि शिवाजी आला. हे तिन्ही प्रयोग आले ना. आणि मला असं वाटतं की तुम्ही मागत असता ते प्रयोग. म्हणजे त्यांनी मला त्रयंत दिला तो उपनिषदावर होता, पण मी त्याचं काय जे केलं ते कम्प्लिटली वेगळंच झालं. तर मी केलं हे का मला माहितीच नाही, तुम्ही करत असता काम. पण मला असं वाटतं द फर्स्ट मूव्ह अवे टू फाइंड अ ग्रेट फॉर्म वॉज त्रयंत उपनिषदावरचा. इट्स अ व्हेरी स्लो पीस. ध्रुपद म्युझिक त्याच्यामध्ये आलं. म्युझिक डिरेक्टरनी मला CV सर होते, ते म्हणाले की वैभव तू ध्रुपद, इज अ व्हेरी व्हेरी सिनियर फॅन्टॅस्टिक आर्टिस्ट CV चंद्रशेखर म्हणून. ते ही इज अन एक्सलंट म्युझिशियन ऑल्सो. तर ही सेड ध्रुपद वापर ना, तू तिकडे काम करतोयस ना, मग तू कर्नाटिक म्युझिक कशाला वापरतोयस, युअर मोर परफॉर्मन्सेस. पण त्यांनी ध्रुपद कसं वापरता येईल, मग ते ध्रुपद वापरलं गेलं त्या परफॉर्मन्सला. आणि ते तिन्ही परफॉर्मन्स समहाव असे आले की तो ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग आणि कर्ममार्ग असे ते झालेच. आता मी पाहतो की अच्छा ते असं झालं असेल, पण हे कमिशन होते आणि ते झाले. पण त्याच्यावर खूप वाचन झालं आणि मला जमलं नाही तरी म्हणजे एव्हरी टाइम देर इज अ रिसर्च पर्सन हू कम्स इन. कारण मी परत तोच मगाशी आला की मी परफॉर्मन्स करायचं आहे, मी ग्रुप प्रॅक्टिसेस वेगळे करतो, सोलो प्रॅक्टिसेस वेगळे करतो. म्हणजे हा दिवसाचा माझ्या रेग्युलर प्रॅक्टिसमधला भाग आहे. मग त्याच्यापुढे विचार करा, ट्रेनिंग करा. म्हणजे मी प्रॅक्टिकल क्लासेस घेतले नाही तरी माझ्या डान्सर्सचं ट्रेनिंग करावंच लागतं. सो यू आर ट्रेनिंग देम. मग युअर कोरिओग्राफिंग सेपरेटली. देन नाव आय नीड टू रीड अँड रिसर्च विच इज डिफिकल्ट टू बी डुईंग एव्हरीथिंग. पण प्रचंड वाचन करावंच लागतं, त्याच्यातून थीम तयार करावी लागते. आणि वाचन एक जागेवर असतं, त्याच्यानंतर तो प्रोडक्शन तयार करताना ऑन स्टेज काय करावं लागेल ह्याची स्क्रिप्ट तयार करतो मी. की दिस इज वर्केबल इन डान्स, दिस इज नॉट वर्केबल. द स्टोरी माइट बी ग्रेट, बट दॅट स्टोरी डज नॉट ट्रान्सलेट इन टू मूवमेंट. देन इट ट्रान्सलेट्स इन टू मूवमेंट ऑन पेपर, ऑन माय माइंड, बट डजंट ट्रान्सलेट इन टू द कोरिओग्राफी. Then you are still first struggling ki arey this is what I know, this has to be said, but this is not becoming dance choreography. Okay, it becomes choreography. I said arey wow, this movement has come, but the dancer is not able to carry it. Now the dancers have to be able to carry what I'm trying to say. They are going to be seen na. त्यांना जर ते नाही झालं तर choreography is not going to work. Great concept, what to do, because they are the body, soul, and I completely trust them and I'm training them for that. पण त्या लेवल पर्यंत ते आले पाहिजे त्याच्यासाठी. तर द कॉन्सेप्ट इज नेवर जस्ट द कॉन्सेप्ट. आय फील द कॉन्सेप्ट इज एव्हरीबडी. द कॉन्सेप्ट, द स्क्रिप्ट, द म्युझिक ऑफकोर्स, द कोरिओग्राफी, अँड फायनली आय थिंक मोर दॅन 70%, 50 to 60% इज द डान्सर्स. इफ दे कांट कॅरी. त्याच्यातच मी म्हटलं की शिव वेर आय बिगॅन वॉज ओके. फ्रॉम वॉट टुडे माय डान्सर्स डान्स, शी वॉज अमेझिंग इवन फॉर मी. फक्त 4 गाणी आहेत, पण ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग हे करताना my dancers are part of the process. They are reading, we are discussing, talking, भरपूर गप्पा, चर्चा, बोलणं या सगळ्या प्रोसेसमध्ये असतातच असतात. असं आहे. त्याच्यानंतर आता शिव करताना ही प्रोसेस त्यांच्या बॉडीमध्ये मगाशी म्हटलं तसं नाव दॅट प्रिव्हियस टॉपिक दॅट दिस बॉडी रिफ्लेक्ट्स. अँड आय नो दिस शिव वॉट दे आर डुईंग इज ओनली पॉसिबल बिकॉज दे हॅव डन. आता माझ्याकडे आता शिवाचा प्रयोग आहे, नवी डान्सर आहे, अँड आय नो शी इज नॉट एबल टू कॅरी बिकॉज शी डज नॉट नो द प्रोसेस ऑफ भक्ती मार्ग, कर्म मार्ग. She is dancing the piece, she is aware but has not undergone the change. म्हणजे त्रयंतासारखा प्रयोग मी बंद केला, करणार म्हणजे मी सोलो करतो आता, पण नॉट विथ ग्रुप. कारण माझ्या पहिल्या ज्या 5-6 डान्सर्स ट्रेन होतात त्यांना मी मग ट्रेन करू शकत नाही तसं. आणि त्या ट्रेनिंगसाठी मला ऑलमोस्ट 6 महिने लागतील नेक्स्ट डान्सर्स. असं. सो दॅट इज वेअर द प्रोडक्शन कम्स टू लाईफ. नाही तर इट इज थोडं उपर चांगलं असू शकतं, बट इन डेप्थ नाही. सर, आपल्या ह्या शास्त्रीय कलांमध्ये पूर्वापार गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. नेमकं ह्याबद्दलचं किंवा आजच्या काळात ह्याचा काय सिग्निफिकन्स लागतो किंवा काय तुमचं मत काय आहे ह्याविषयीचं? मी 2 स्तरावर बोलेन याच्याबद्दल. एक तर शिकताना, म्हणजे मी नालंदात शिकवलं आहे, नालंदा नृत्यकला महाविद्यालय. मी तिथे शिकलो आहे 7 वर्ष. तिथे
लेट्स लुक ॲट काय म्हणावं दी अकॅडमिक लर्निंग पार्ट ऑफ डान्स. इथे डान्स शिकणं हा भाग आहे. मी नालंदात शिकलो तर डॉक्टर रेहानी तसं गुरु शिष्य परंपरा कशी अडॅप्ट करता येईल असा विचार केला. त्यामुळे आम्हाला एक गुरु होते जे शिकवायचे, पण त्याच्याबरोबर त्या संस्कृत क्लासेस चालायचे असं वगैरे होतं. पण माझ्या पर्सनल एक्सपिरियन्समध्ये त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी कनकबेनकडे त्याच्या पुढे 12 ते 15 वर्ष काम केलं. पण त्याच्यानंतर मी 1-to-1 प्रॅक्टिस माझी सुरू झाली आणि मला तिथे कळायला लागलं की हे परफॉर्मन्समध्ये असं होतं आहे. त्या म्हणाले की अरे तू उडी मारली असे मारली नाहीस, की मी पहिल्यांदा केलं की शी से आय थिंक यू टू सॉफ्ट अर्धनारीश्वरमध्ये बिकम आय नीड नो शी से टू हार्ड आय डोंट सी द लास्यांग इन युअर डान्स असं आहे. तर तिथे काय होतं की करेक्शन्स डिरेक्शन्स त्या अर्थाने त्या डेमोक्रॅटिक होत्या की त्या म्हणायचे की त्या भयंकर म्हणजे माझं ट्रेनिंग त्याच्यात झालं की मला अकॅडमिक कोर्समध्ये मी अभ्यास केला, तिथे शिकवत होतो बरेच वर्ष. त्याच्यानंतर कनकबेनकडे मी 15 वर्ष काम केलं. त्यांच्या कामामध्ये असं होतं की त्यांनी आयटम शिकवल्यानंतर त्या म्हणा की मला असं असं सगळं दिसतं आहे. समजा मी 1-2 लाईन एक्स्ट्रा घेतल्या तर त्या काही म्हणत नव्हत्या की मी त्यांना म्हटलं की मला इथे दमछाक होते माझी, मी इथे बसू का, तर त्यामुळे बरं असं कर इथे कर. किंवा स्वरममध्ये असं म्हटलं की दत्तई ताहाच्या ऐवजी आय फील दिस इज मोर ऑर्गॅनिक आता हा शब्द आला की मी हे असं करू का, त्यामुळे हा कर चल. तिलाना करून तर मी त्यांना दाखवायचो की असं असं तिलाना चालेल का. त्याच्यात त्यांचं असं नव्हतं की बघा माझी कोरिओग्राफी तू केलीच पाहिजेस, त्यांचीच कोरिओग्राफी होती कारण त्यांचे विचार होते त्याच्यामध्ये. बट कोरिओग्राफी इज नॉट जस्ट अबाउट एनॅक्टिंग समथिंग, इट इज अबाउट यू फिलिंग इट इन युअर बॉडी. तर मला असं वाटतं गुरु शिष्य परंपरेमध्ये 1-to-1 कॉन्टॅक्ट इज इम्पॉर्टंट. त्याला आपण आता मेंटॉरशिप म्हणतात किंवा हे पेंटिंगमध्ये होतं, हे म्युझिकमध्ये होतं, हे नाटकात होतं, सगळीकडे होतं. नाटकांमध्ये डेमोक्रॅटिक असतं पण शिकण्याचा जो काळ असतो की नाही तो एका माणसाकडे शिकला जातो. आणि माझंही असं म्हणणं आहे की काही वर्ष ज्या मुली माझ्याकडे शिकतात त्यांना म्हणतात कुठेही शिकायचं नाही. वर्कशॉप करायचं असेल तर मला विचारा वर्कशॉप करायच्या अगोदर. जोपर्यंत मला असं वाटत नाही यू आर ओपन टू टेक आयडियाज. आणि ह्याच्यात माझं असं म्हणणं नाही की मी म्हणेन तेच खरं आहे. माझं असं म्हणणं आहे की देर आर सेव्हरल पाथ्स. तुकारामांचाच भक्ती मार्ग बरोबर आहे आणि मग ज्ञानमार्ग नाही असं म्हणणं नाही आहे ना. पण तुकाराम जे म्हणत असतील वल्लभाचार्य ते माधुर्याबद्दल म्हणताय तिथेच पोचले. अकामादेवी वेगळं वेगळं म्हणते, मीराबाई वेगळं म्हणते, पोचतात सगळे त्याच कृष्णाकडे. म्हणजे मी व्हॅलिडेट करताना मला असं म्हणायचं की पण हा मार्ग तर कळला पाहिजे. ह्याच्यात चूक का बरोबर हे नंतर तुम्ही काढा आणि नाही आवडला तर सोडा मार्ग सोडता येतो. मग गुरु काही चुकीचं शिकवत नसतोच पण त्याचं एक लिमिट असतं ना. म्हणजे तो लिमिट माझ्या मते इव्हन एज वाईज 27-28 पर्यंत जातच माझ्याच पर्सनल एक्सपिरियन्समध्ये. की मला असं एकदा कनकताई म्हणा की तू 27 का 27 का 28 काय असे म्हणतात की हां थोडा इमॅच्युअर परफॉर्मन्स झाला. विच आय नो आय कॅन अंडरस्टँड बाय 30 यू विल रिअलाइज दॅट मॅच्युरिटी ऑफ दॅट परफॉर्मन्स. आय से नो म्हणजे मी मनात असं म्हटलं ऑफकोर्स की नाही आय विल प्रूव्ह बट डज नॉट हॅपन. दॅट समथिंग दॅट हॅपन्स इन एव्हरी डिकेड. when you're 20 you've grown out of teens and you feel 20 years still and 20-21 you realize that कॉलेजमध्ये वेगळं पण हसणं असतं त्याच्याकडे काहीतरी चेंज होतं. सम रेस्पॉन्सिबिलिटी कम्स इन ॲट 30 दॅट थिंग्स चेंज. इट्स नॉट अबाउट द बॉडी चेंजिंग, इट्स समथिंग सायकोलॉजिकल चेंजिंग. विषयाचा गाभा कळण्यासाठीचा तो वेळ आहे तो 30 नंतर व्हायलाच लागतो. तोपर्यंत मला असं मेंटॉरशिप गरजेची आहे. पण 30 नंतर माझ्याकडे आता डान्सर्स त्यांना मी असं म्हणतो की आता तुम्ही तुमचं करा ना काम. माझ्याकडे जरी काम केलं तर मी स्वतःचे विचार करायलाच हवेत. आय थिंक प्रश्न असा आहे की म्हणजे मला असा प्रश्न गुरु शिष्य परंपरेमध्ये दिसतोय की दी हायरार्की बिकम्स टू बिग. हायरार्की म्हणजे मी एका खुर्चीवर बसून सांगणं की असं व्हायला हवं असं व्हायला हवं. पण माझ्या बाबतीत ते घडलं नाही हेही तुला सांगतो मी. पण अवतीभोवती दिसत असतं की दिस हॅज टू हॅपन. आणि कदाचित बराच वेळा मी पण त्या खुर्चीवर जाऊन म्हणतोच की नाही हे नको आहे. पण मी कोणाला सांगतो सारखा विचार करत असतो की मी हे सांगितलं का, हे लेक्चर दिलं का, बरोबर होतं का. तर मला असं वाटतं की दॅट इज कारण शास्त्रीय परंपरा शिकताना ना खूप रूल्स रेग्युलेशन्स फॉलो करावेच लागतात. आणि त्याचा एक ढाचा आहे, त्याचा एक साचा आहे. तो करता मध्ये का तो इथेच पगडा बसतो की बघायचं म्हणजे असंच म्हणजे शास्त्र, ह्याच्या पलीकडे शास्त्र नाहीच असं काहीतरी व्हायला लागतं. बरं मध्यंतरीचा हिस्टॉरिकल पिरियड असा होता की डान्स चेंज इन द 20th सेंचुरी. हे सत्य आहे. कम्प्लिटली चेंज. प्रोसिमियम स्टेजवर डान्स आल्यानंतर तो बदललेलाच आहे आणि आमच्यासमोर तर बदललेला आहेच आहे. तर तो बदलल्यानंतर तो बदल घडला ना. पण मला काय सांगितलं जातं की नो दिस इज ऑर्थोडॉक्स, दिस कॅन चेंज. हू टोल्ड यू दिस 20 years बॅक इज वॉज डिफरंट फ्रॉम वॉट इज नाव. महाराजांनी ट्रिंग केलंच ना.
हाऊ डिड यू यूज टेलिफोन, व्हॉट वॉज टेलिफोन कनेक्शन, बट ही थॉट माय कथक हॅज टू बिकम रेलेव्हंट. त्यांनी आणलं फक्त ही इज अ जीनियस. आय अंडरस्टँड दॅट. एव्हरीबडी कांट बी अ जीनियस. सो मग परंपरा कशी असते की मला असं वाटतं प्रवाह आहे परंपरेचा नदीसारखा. त्याचा एक काठ मला असं वाटतं डान्सर्सने एक्सेप्ट करा की मला हे जमत नाही, मी जे शिकले ते शिकवत जाईन तसं. पण मी समोरच्या माणसाला थांबवू शकत नाही. पण त्याच्यासमोरचं काठ आमच्यासारखी माणसं त्यांना असं आवडतं की एक्सपेरिमेंट करून बघावं. पण मी सारखं माझे कनेक्शन्स इथे असतात की ही परंपरा आहे का, अजून चेंज झालेली आहे का, इथे चेंज होत आहे का, आणि यू एक्सपेरिमेंट. पण वर्किंग एक्सपेरिमेंट्स आर इम्पॉर्टंट. त्यामुळे गुरु शिष्य परंपरेमध्ये बराच वेळा असं वाटतं की इथे हे करता येणार नाही, हे करता येणार नाही. पण प्रत्येकजण चुकलेलं असेल. मला कुठे माहिती आहे ते चुकले की नाही चुकले. बरं आय मे नॉट बी जीनियस लाईक महाराजजी, सो शुड बी स्टॉप डान्सिंग. आईन्स्टाईन झालेच नाहीत. आईन्स्टाईन सगळे कसे होतील? इट्स नॉट पॉसिबल. आणि द मेन सायंटिस्ट सेंड्स अ रॉकेट अप देअर, बट देर आर अदर सायंटिस्ट वर्किंग फॉर दॅट मॅन. नो, देर आर मेनी हेड्स वर्किंग, एक्सपेरिमेंटिंग, ब्रेकिंग ओपन. तर मला असं वाटलं, मी माझ्या मुलांना सांगतो की ड्रीम. नोबडी टोल्ड मी ड्रीम, अँड दॅट इज माय रियाज वॉज प्रॉब्लेमॅटिक. की व्हॉट टू ड्रीम आय डोंट नो, बट ड्रीम ना. व्हॉट स्टॉप्स अस फ्रॉम ड्रीमिंग, व्हॉट स्टॉप्स अस फ्रॉम मेकिंग मिस्टेक्स. परंपरा कशी चुकेल? मी एवढे 15 वर्ष, म्हणजे इव्हन 25 वर्ष जर तुम्ही सातत्याने शिकलेले असाल आणि तुम्ही एक्सपेरिमेंट करू पाहताय, तर मला असं वाटतं की एक्सपेरिमेंट इज इम्पॉर्टंट. पोळी करताना पराठा करायचाच नाही असं आई म्हणाली तर शक्यच नाही ना. आणि पोळी जळणारच नाही असं शक्य आहे का? तू किती परफेक्शन दिलं तरी ती जळणारच आहे. एकदा तरी होणारच आहे ते. एकदा नाही, बऱ्याच वेळा. ती पहिल्यांदा गोल येणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे. मग तुम्ही त्यांना खेळायला देता की ना लहानपणापासून, कर गोल कर, काय करशील ते करत राहा. तसं डान्सबद्दल का होत नाही? कारण मला असा तो आधीचा पगड आहे. मध्यंतरीच्या काळात नॅशनलिस्ट मुवमेंटमध्ये यू सेड दिस इज इंडियन आयडेंटिटी इटसेल्फ, and this is Bharatanatyam, this is Kathak, and this has to be taken forward. That was a nationalist movement post independence, which was carried by many of my teachers. Now we are established with my identity. Now of course I have a problem because of the electronic media coming. We'll speak about that probably at some point. But there is again an invasion happening की तिथे आपल्याला झगडायचं आहेच की परंपरा काय. पण आय थिंक इट्स ओपन फॉर मी टू इंटरप्रेट. तर माझ्या आत्ताच एक नवं काम चालू आहे. ते काम करण्याचं कारण असं की 30+ मुली आहेत. 30 म्हणजे वय वर्ष 30 अशा जे एस्टॅब्लिश्ड आहेत, स्वतःच्या इंडिपेंडंट डान्सर्स आहेत, इंडिपेंडंट सोलो आर्टिस्ट आहेत, आणि त्यांना घेऊन ग्रुप काम करतो मी टू टेल देम की ओके वी कॅन ड्रीम अँड सी वी कॅन मेक मिस्टेक्स, अँड कॅन दिस मिस्टेक्स कम ऑन स्टेज, बिकॉज दे आर नॉट मिस्टेक्स. दे टीच मी की दिस इज अ मिस्टेक. आय हॅव बर्न्ड माय फिंगर्स. पोळी गोल झाली नाही दिसलं मला ना, माझ्या मनात त्या गोलच होतात, माझ्या मनात त्या परफेक्टच असतात, पण त्या प्रॅक्टिकली आल्याशिवाय कसं होईल. सो कॅन वी क्रिएट दिस डान्स लॅबॉरेटरीज वॉट वी वर्किंग विथ. एक अँड शी स्पोक नावाचा प्रोजेक्ट चालला आहे. अँड शी स्पोक, ती बोल, आणि इट्स विमेन्स व्हॉइसेस, म्हणजे स्त्रियांचा आवाज. पण आवाज म्हणजे फक्त फेमिनिस्ट मुवमेंट नाही, त्याच्यात बहिणाबाई पण येतात असं आहे. पण शृंगार आणि भक्ती ह्याच्या पलीकडे काय करता येईल का? नव्या नायिका उभ्या राहतील का? तर अशा एक दिवस कशा उभ्या राहतील? मी एक दिवशी विचार केला की आता नवीन नायिका आलीच पाहिजे, असं कसं चित्र नको असं. पण द कॉन्सेप्ट ऑफ असं कसं चित्र इज नॉट डेड. आय एक्सेप्ट दॅट मेन अँड विमेन स्टील फॉल इन लव्ह, दे स्टील मेक लव्ह, दे गेट ड्रेस्ड इच फॉर इच अदर. पण त्याच्या पलीकडे अशा नायिकाच आहेत का नाही आहेत? पण त्याच्या पलीकडे प्रश्न आहेत का आपल्याला? ते मांडता येतील का? आणि ते आता सेकंड भाग असा आहे की मला एवढंच म्हणायचं आहे की एक्सपेरिमेंट जरूर करावा. यू हॅव टू ड्रीम, पण तेवढाच काळ त्याच्यावर काम करता आलं पाहिजे. तेवढं त्याच्यात कसलेलं असायला पाहिजे. कसलेलं म्हणजे तू 7 तास काम करते का? मी घर सांभाळते, मग सगळं करून शेवटचे 2 तास क्लास घेते, मग रात्री 1 तास काम करते. मग आय फील मग ते उपरी काम आहे परत. मग एक्सपेरिमेंट करू नका. जे तुम्हाला दिलं ते व्यवस्थित छान नाचा, कारण ते परंपरेने आलेले बरेच वर्ष त्याला ते घासलं गेलं आहे. इट इज बिंग पॉलिश्ड अगेन अँड अगेन, इट्स देअर. पण नवं काम करायचं असेल तर तेवढाच त्या नवा कामावर विचार झाला पाहिजे. परंपरे तुम्ही रुजलेले पाहिजे की मला परंपरा साधारण कळते, मला अंदाज आलेला आहे. मी 21व्या वर्षी असं नाही म्हणणार की 21व्या वर्षी मी शिकून घे. आताही मी म्हटलं की मेंटॉरशिप आय फील गोज ऑन टिल 30. टिल 21 यू लर्न द फॉर्म इन ऑल इट्स डायनॅमिक्स. पण त्याच्या पलीकडे जाऊन 30पर्यंत काम करता येत आहे का? मग ते एक्सपेरिमेंट सुरू करा ना, काम करत राहा. नाटकात काम करून बघा, म्युझिक करून बघा, पेंटिंग शिकून बघा. डान्स इज कॉम्प्लेक्स. छोटे छोटे एक्सपेरिमेंट्स करून बघा ना. ते करत 30पर्यंत मी मॅच्युअर. सो मी असं म्हणणार नाही की एक्सपेरिमेंट करूच नाही.
आता तर मी म्हणतो ना, माझ्या मुलांना म्हणतोच करा, तुम्हाला जे करायचं करून तर बघा. काय वन रील्स आहे, रील्सवर राहायचं का, पण रील्सवर काहीतरी जेव्हा जाल तर काहीतरी चांगलं करा. म्हणजे फक्तच काहीतरी एक फिल्म सॉन्ग केलं ते दॅट रिमेन्स अ डिफरंट प्रोसेस. पण त्या 1 मिनिटासाठी प्रोसेस यूज करा. आणि सक्सेस इज नॉट गॅरंटीड. मला आय डोंट थिंक मायकेल अँजेलो मस्ट हॅव क्रिएटेड अ मास्टरपीस थिंकिंग दिस इज माय मास्टरपीस विच पीपल आर गोइंग टू स्पीक जनरेशन्स आफ्टरवर्ड्स, सेंचुरीज. असं होतं नाही. मास्टरपीसेस जस्ट हॅपन. आणि कधी कधी ॲक्च्युली द क्रिएटर डझंट थिंक सो मच. द परसिवर थिंग्स, अरे क्या काम हुआ है, and you feel this was very very easy. And this was nothing that I looked up to and say की अरे ये काम बहुत डेप्थ में है, पण एवढा विचार केलेला असतो की तो होतच राहतो. असं काम करत राहायला हवं त्यांनी. सो कामामध्ये प्रयोगशीलता आणि कला जोपासत असताना त्याच्याबद्दल सातत्य ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर आता काळानुसार आपलं शास्त्रीय नृत्य म्हणा किंवा एखादी कला म्हणा जी शास्त्रीय हा त्याला जो आपण म्हणतो की टॅग आहे, तर सोशल मीडिया आणि कला ह्यांचा द्वंद्व दिसतं आपल्याला की तिथे अपडेट असणं, ते व्हिडिओज सगळं आपण ते तिथे टाकणं. काय तुमचं मत काय आहे हा विषय, आणि तुम्ही हे सगळं कसं बघता ह्याकडे? मला असं वाटतं सोशल मीडिया आजचं सत्य आहे. नक्कीच. आणि मी ते डिनाय करू शकत नाही. म्हणजे मी गेले 4-5 वर्ष तरी म्हणायला हरकत नाही की 4 वर्ष धरूया, पॅन्डेमिकमध्ये पण जेव्हा प्रयोग केले, फक्त सोशल मीडियावर तिकीट्स विकले होते फ्री. मला टाइम्स ऑफ इंडिया लागलं नाही, सकाळ लागलं नाही, काही लागलं नाही. सो इट इज पॉवरफुल मीडियम टू सेल, टू ॲडव्हर्टाईज, टू पुट थिंग्स टुगेदर, इवन युअर थॉट प्रोसेस, असं मला वाटतं. त्यामुळे सोशल मीडियाने मला मदत केली असं केलीच आहे असं मला म्हणायचं आहे. पण मला असं वाटतं इट्स अ टूल टू बी युज्ड. ते कलेचं सत्य असं मी म्हणू शकत नाही. से फॉर इंस्टाग्रामवर पण आहे युअर फॉलोअर्स, देर आर सिरियस फॉलोअर्स असं मला वाटलं की समबडी सीज, बट दे सी ओनली अ मिनिट. आता तर 1 मिनिटच रील झाल्यावर 1 मिनिट आता इन्क्रीज केलं आहे. पण 1 मिनिट इज नॉट द लाईफ ना. माय लाईफ इज बियॉन्ड दॅट. तर मी 1 मिनिट लाईक 1 मिनिट हाऊ कॅन दे बी इन्फ्लुएन्सर्स बाय 50K फॉलोअर्स? हाऊ आर दे दे आर इन्फ्लुएन्सिंग, आय कांट डिनाय. त्यामुळे हे सत्य आहे. पण मला कलाकार म्हणून असं वाटतं की मला त्याचा मीडियमचा उपयोग करता आला पाहिजे. त्याच्यात मी काय कंटेंट देतोय माझा प्रश्न. म्हणजे आय टूक समटाईम्स हॅव डन 1 or 2 रील्स असंच काहीतरी, बट अदरवाईज आय एम मेकिंग शुअर दॅट माय कंटेंट इज अबाउट डान्स. मला जे म्हणायचं आहे ते, व्हॉट एव्हर इन्फ्लुएन्सर आय हॅव टू बी अबाउट दॅट इन्फ्लुएन्स. पण हे लक्षात घेतलं पाहिजे, दिज आर ऑल व्हर्च्युअल वर्ल्ड्स. माझं एक प्रोडक्शनमध्येही आम्ही असं म्हटलं की आय थिंक आय एम अलाइव, बट आय एम नॉट कनेक्टेड टू एनीबडी. कारण इट्स ओनली व्हर्च्युअल वर्ल्ड टू बी कनेक्टेड. आय एम अलोनच शेवटी. अँड परफॉर्मन्स अबाउट लाईव्ह परफॉर्मन्स. आणि ऑल ऑफ अस कांट डिनाय की दॅट इज समथिंग अबाउट. म्हणजे तू नाटक बघ, संगीत बघ, इवन सिनेमा बघ, OTT प्लॅटफॉर्म्स आर डुईंग ग्रेट, आय एक्सेप्ट इट. बट गोईंग टू अ थिएटर इज अ community, it's a communal activity. The community coming together has some fun. If I've watched even especially comic movies, घरी एकट्याने बघणं वेगळं असतं, पण यू सी विथ 10 people and when people laugh, you are at it ना. You're doing it. हे सगळ्यांबरोबर तुम्ही हसताय, रडताय. There's a communal activity. Seeing dance is a activity. So social media has to be used. आणि मला असं वाटतं की I don't think we should take this as complete truth. Plus all the mediums keep telling us की पहा. That's only एकच इंद्रिय. त्यातून जरा कान. पण स्पर्श नाही, रूप, गंध, हे यांचं काय होणार तुम्ही परफॉर्मन्समध्ये? तर आय शुड नॉट बी, काय म्हणावं, ते फसवत आहेत. म्हणजे मी पण त्याच्यामध्ये आहेच की हे बघा. कारण व्हिज्युअल आहेत आणि ते कंपनीज मेनी क्रोर्स ऑफ रुपीज. तुम्ही केवढं पुढं जात राहाल, नॉनस्टॉप बघाल. त्याचे स्टडीज चालले आहेत की तुम्ही कुठले कलर बघाल, कुठले कलर अट्रॅक्ट यू. दॅर इज विड्रॉल सिम्पटम्स यंग किड्समध्ये, सगळ्यांना माहिती असलं आता. सो इट्स अ प्रॉब्लेम. इट्स अ विड्रॉल सिम्पटम. म्हणजे असं कसं असू शकतं विड्रॉल सिम्पटम? दॅट मीन्स इट्स कम्प्लीट अडिक्शन. तुम्ही त्यांचे मोबाईल्स काढून घेतलं, त्यांना जगता येणार नाही असं वाटायला लागतं. तर आय थिंक आय यूज इट ओनली ॲज अ मीडिया टू रीच आउट पीपल. इवन वेन आय वॉच समथिंग, I look at advertisements that are coming back. You of course watch things, you don't watch dance. But me Instagram bagun, I don't start following people to say ki this is a good dancer. Because 1 minute dance to 1 hour dance is different. But a 1 minute you might have screen presence. You have to also have a stage presence. I know people of stage presence may not have screen presence. Malaya said I don't have a screen presence
दॅट युल से अरे दिस मॅन इज टू बी सीन. अँड सम पीपल हॅव बोथ. आणि तिथे रिटेक शक्य आहे, तिथे नाही. रिटेक शक्य. हाऊ डू यू कॅच हिज एनर्जीज? बट श्वासाचा आवाज येते नाही तिथे. मी दमलो, तुम्हाला श्वास कळतोय की माणूस दमलाय, त्याची एक मजा असते ना. नाही तर तुम्ही आणि एकतर तसं शूटही करायला हवं, तो तर पुढचा प्रश्न आहे. म्हणजे इट्स देअर टू स्टे. मला असं वाटतं की द मीडियम शुड बिकम मोर सिरियस. म्हणजे इट शुड बिकम लाईक एन OTT प्लॅटफॉर्म वेर यू वॉचिंग परफॉर्मन्सेस. डान्स फिल्म शुड बिकम मोर सिरियस ओरिएंटेड. असं चांगली कामं पण होत आहेत, नाही म्हणता येणार नाही. पण मला असं वाटतं की मेनी ऑफ अस हु आर ऑल्सो इन इंस्टाग्राम शुड गो बॅक टू यूट्यूब अँड वॉच मोर टाइम ऑफ डान्स. ॲटलीस्ट अ 10 minutes फुल पीस ऑफ परफॉर्मन्स. नॉट लेट द reduce patience go down and down. कारण 1 minute will become 30 seconds. And it's not mere entertainment. It is about life, I find. Arts is not cricket. पण Arts is not sports. पण म्हणजे आता असं ते आपण म्हणतो ना, जी स्पर्धा आहे, स्पर्धेचं जे वातावरण आहे की सोशल मीडिया जर का तुम्ही नसाल किंवा तुम्ही रोजच्या रोज अपडेट नसाल तर तुम्ही म्हणजे जरी तुम्ही असं तुम्ही जसं म्हणालात की पण तिथे ते तर ह्या गोष्टीकडे एक स्पर्धा म्हणा किंवा एक आपल्याला तिथे अपडेट राहणं म्हणा, ह्याबद्दल तुमचं नेमकं काय मत आहे? सी, मी म्हटलं तसं अडिक्शन आहे, माहिती का? तुला किती त्याच्यात जायचं हा प्रश्न तुझा आहे. म्हणजे मी 3 अपडेट्स देतो कसं मी ठरवतो, 3 ते 2 अपडेट्स द्यायचे मला. इट्स ओके. मी ते सकाळी दिले का मग त्यांचं टायमिंग झाली असं बघा, म्हणजे सगळेच ते करणार आहेत ना, ते टायमिंगचे हलणारच आहेत. कारण जर लाखो लोकांना कळलं की सकाळी गेल्यावर ते त्याला जास्त व्ह्यूज येतात. पण डू व्ह्यूज मेक एनिथिंग ऑफ परफॉर्मन्स? नो. म्हणजे मला असा अनुभव आहे की चांगला डान्स माझा मस्ट हॅव 5K व्ह्यूज. And something you are teaching with bad quality of video has 25K views. And I'm wondering what is it that I saw in this view? A good Varnamचा एक पीस आहे, त्याचा आम्ही दाखवला तर हार्डली any views, म्हणजे 2K views or 3K views. And another something that I've done which is pointless has some again some 20K views. So I think you can't believe it. I said we should not believe that I'm a dancer or not, and not get into the competitiveness. Already there's so much of competition. And what does it matter? Update hai ki nahi? People are forgetting. If I close my Instagram, nobody's going to miss me. Nobody's going to miss me by any chance. So use it as a tool and make sure that you're not addicted to it. The addiction is a problem. So, and it is not the truth. No? It is not truth of life at all. म्हणजे I think even television is not the truth. Serials चालतात कारण ते तसं चालू असतं त्याच्यामध्ये. त्याच गोल, त्याच सासवा, तेच भांडणं, तेच नवऱ्या बायकोंची भांडणं, अफेअर्स. पीपल आर वॉचिंग बिकॉज दॅट इज ट्रूथ ऑफ लाईफ, बट इट इट्स मॅडनेस, ॲब्सोल्यूट मॅडनेस आलाय. तो यू हॅव टू डिसाईड. पण आता कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे आलोय तर आजच्या पिढीला म्हणा किंवा नेमकं काय सांगू इच्छिता तुम्ही सगळ्याच ह्या कला क्षेत्राबद्दल किंवा आपल्या नृत्य क्षेत्राबद्दल तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता किंवा काय सांगू इच्छिता? पहिलं तर मला असं वाटतं की मेहनतीला पर्याय नाही कुठल्याच फील्डमध्ये. म्हणजे ओव्हरनाईट स्टार्डम वगैरे फार कमी जणांचं, हातांच्या बोटांवर मोजण्याजोगीच माणसं असली की ओव्हरनाईट स्टार्डम मिळालं आणि ते टिकलं की नाही दुसरा प्रश्न आहे. त्यामुळे तोही तुम्ही विचार केला पाहिजे. आणि ॲव्हरेज पीपल स्ट्रगल, वर्क हार्ड. त्यामुळे डान्सर्स असले तर एक्स्ट्रा वर्क हार्ड. कारण मग अशी म्हटलं जसं बॉडी इज माय मीडियम, द बॉडी हॅज टू बी फिट. Fit doesn't mean only gym fit. There's lot of other ideas of fitness. Healthy. त्यामुळे बॉडी इज अ मीडियम फॉर अस. मला असं वाटतं की इट्स अ डबल हार्ड. कारण कधी कधी उठून म्हटलं गॉड डान्स, म्हणजे वाय डू आय टेक दिस समटाईम्स, बॉडी इज पेनिंग येट, यू नीड टू डान्स. पण तो नियमाचा प्रश्न आहे की तो करायलाच हवा त्याप्रमाणे. सो देर इज नो ऑल्टरनेटिव्ह. मला असं वाटतं की मेहनत करायलाच हवी. पण फुल टाईम जर तुम्ही डान्समध्ये इंटरेस्टेड आहात तर यू हॅव टू गेज की मी फुल टाईम डान्सर आहे, आय एम टेकिंग इट पार्ट टाईम अँड देन आय एम टॉकिंग अबाउट डान्स. आय डिसअग्री विथ पीपल हू डू पार्ट टाईम अँड से आय कॅन डू दिस. देर आर मेनी हू डू इट, दे आर व्हेरी व्हेरी सुपर इंटेलिजंट. मी माझा स्वतःचा पण असा विचार करतो की मला कितपत जमतंय 4 गोष्टी करणं असं आहे. तर मी एक गोष्ट बंद करतो. शिकवणं तर मी नेक्स्ट वीक परफॉर्मन्स आहे तर त्यांना म्हटलं मी शिकवणार नाही कारण मला नाही जमत, काही नाही जमत असेल असं आहे. तर आणि आय थिंक इट्स अ लाईव्ह आर्ट. आर्ट इज इम्पॉर्टंट कारण आर्ट रिफ्लेक्ट्स सोसायटी. किती म्हटलंच तरी ते आज चाललं आहे. आणि आय एम नॉट टॉकिंग ऑफ कमर्शियल सिनेमा, आय एम नॉट सिनेमाज, आय एम टॉकिंग ऑफ सिरियल्स एस्पेशली. इट रिफ्लेक्ट्स सोसायटी बट इट डझंट कम विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. त्यामुळे कला
कलेची गरज आहेच आहे. आणि शेवट की पण हे प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं आहे. लोकांना बंद झालं तरी चालणारच आहे, त्यांना काही फरक पडणार नाही आहे. तरी तुम्हाला असं वाटतं की ही तत्त्व जिवंत राहायला हवं. ते शिवतत्व असो किंवा देवीचं तत्त्व असो, तत्त्वज्ञान असो किंवा चांगलं काम आहे. इट्स लाईक एन NGO वर्किंग. एन NGOज मला असं वाटतं मेधा पाटकरांनी काम केलं तर काय काम केलं, अण्णा हजारेंनी काम सुरू केलं तर कसं काम केलं, मदर टेरेसाने काम केलं तर का काम सुरू केलं असेल, त्यांची गरज आहे की नाही तुम्ही ठरवता. तसंच परफॉर्मन्सबद्दल एस्पेशली क्लासिकल डान्सबद्दल आहे. मला असं वाटतं ती इट्स अ ग्रेट ट्रेडिशन आणि परंपरा बंद होऊ नये. आणि मी प्रवाहाच्या विरुद्ध पोहायला तयार आहे. आणि त्यामुळे मी BMW घेतलं की नाही बघत नाही. मुंबईमध्ये मी BSTने प्रवास करायला तयार आहे. त्यामुळे मला माझे व्हॅल्यूज, माझं फायनान्शियल सर्कल आणि सर्कम्फरन्स मी डिसाईड करतो. मला असं वाटतं की मी आता 1 लाख कमवले की मी आनंदी होणार आहे. 1 लाख कमवले की मला लक्षात आलं की ते 1.5 लाखापर्यंत जातं, मग ती 2 लाखापर्यंत जातं, मग 2 लाख येतात तर मी बाकीचंच खर्च वाढवत असतो. तर माझं हे पैशांचं वलय मी कुठे थांबायचं मी विचार करतो की ते वलय वाढत राहतं. त्याचं वलय खोटं असतं ना, परत ते त्याच्यात काहीच नसतं. पण परफॉर्मन्सचा, प्रॅक्टिसचा वलय वाढवता येतं का मला, त्याच्यामध्ये मी राहू शकतो का त्या वलयामध्ये, हा प्रश्न आहे त्याचा. नाही तर ते इट्स अ यू हॅव टू डिसाईड वेअर माय हॅपीनेस लाईज असं मला वाटतं. आय डिसाइडेड की माय हॅपीनेस लाईज इन परफॉर्मन्स, इन प्रॅक्टिस. आय लेफ्ट अ जॉब. Not advisable because I was staying alone. I was not married. So then it's a different decision, but it's my decision. And I'm happy taking a decision that I can move. मला हवं ते काम करता येत आहे, कधीही काम करता येत आहे. तो फ्रीडम मी चूज केला. पण मला फायनान्शियल क्रंचेस आहेतच. आणि आणि इथे 2च प्रश्न असतात की फायनान्सेस आणि डान्स. तर किती फायनान्सेस हवे, किती डान्स हवा. परवा मी एका डॉक्टरने भेटलं, ते मला म्हणाले की मी संध्याकाळचं काम करत नाही. मी ठरवलं काम नाही करायचं. मला माझं क्लिनिक बंद राहील, शनिवार रविवार क्लिनिक हमखास बंद असतं. त्यांनी ठरवलं. तो काय जे कमवत असेल तो कमवतोय, पण तो म्हणतो की मला संध्याकाळचा माझा वेळ हवा आहे. मला शनिवार रविवारी माझी प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस म्हणजे संगीत करायचं आहे, अभ्यास करायचा आहे, वाचायचं आहे. मला तो वेळ हवा आहे माझा. मग त्यांनी डिसाईड केलंच ना. म्हणजे तो आज 3 लाख कमवत असेल, तो 25 लाख कमवू शकतो हॉस्पिटल उघडलं तर, जास्तच. तर मला असं आर्टिस्टनी हा विचार करायला हवा की प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं आहे क्लासिकल डान्सर्सना. असा तुम्हाला दिसतो असा पैसा नाही आणि ग्लॅमर ही ग्रेट नाही आहे, हे सत्य आहे. वैभव सरांचे विचार, त्यांची वाटचाल, त्यांचं मनोगत यातून या क्षेत्रातील प्रत्येकाच्या त्यांच्या मनातील काही प्रश्न आणि काही शंका यांची स्पष्ट उत्तरं मिळाली असतील ह्याची मला खात्री आहे. सरांच्या कामाला सलाम करते आणि नृत्य विविधेचे आजचे हे 9वे पुष्प संपवते. धन्यवाद सर, तुम्ही इथे वेळात वेळ काढून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून आभार. धन्यवाद.